हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण प्रोफिशियन्सी इन इंग्लिश ज्याचा की पार्ट 2 म्हणजे S4 जो आहे त्याचं इम्पॉर्टंट डिस्कशन इथं करणार आहोत. म्हणजे दोन्ही चॅप्टर आहे, यामध्ये आपल्याला दोन चॅप्टर आहे. एक आहे प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल आहे आणि दुसरा जो आहे तो आपला प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल. आपण F4 जो बघितला त्यामध्ये आपण आपला लिसनिंग आणि स्पीकिंग स्किल बघितल्या होत्या. तर यामध्ये आपण रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल बघणार आहोत. हा जो पेपर आहे तो आपला 20 मार्क्सचा असणार आहे आणि पॅडागॉजी पण पार्ट 2 जो आहे तो 20 मार्क्सचा असणार आहे. कारण इथे दोन्ही जे चॅप्टर आहे म्हणजे आताचे जे प्रोफिशियन्सीचे दोन्ही चॅप्टर आहे, दोन्ही चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. 10 मार्क्सचं वेटेज त्यांना आहे. तर पहिल्या पेपरमध्ये म्हणजे फर्स्ट इयरमध्ये आपल्याला F4 जो होता तो 40 मार्क्सचा होता आणि परंतु आता इथे जो आहे तो 20 मार्क्सचा असणार आहे. तर सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला. प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल काय आहे तर ते बघूया. मग आपल्याला माहिती आहे की आपले जे काही लिसनिंग आणि रीडिंग जे आहे त्याला आपण रिसेप्टिव्ह स्किल म्हणतो आणि जी काय आपली स्पीकिंग आणि रायटिंग आहे त्याला आपण प्रोडक्टिव्ह स्किल म्हणतो, बरोबर. किंवा मग आपण लिसनिंग रीडिंगला पॅसिव्ह स्किल सुद्धा म्हणू शकतो. तर बघूया काय आहे की पहिला पॉईंट दिला आहे प्रोसेस ऑफ रीडिंग. तर आपण F4 मध्ये जे आहे लिसनिंग स्किल बघितली आहे आणि स्पीकिंग स्किल बघितली आहे युनिट 3 मध्ये, बरोबर. तर आता इथे आपण बघणार आहोत रायटिंग आणि रायटिंग स्किल आणि दुसरी आहे ती म्हणजे आपली पहिली आहे ती आहे रीडिंग स्किल आणि दुसरी आहे रायटिंग स्किल. मग ऑब्झर्वेशन, लिसनिंग विथ अंडरस्टँडिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कन्व्हर्सेशन्स आर द स्किल ऑफ अक्वायरिंग एनी न्यू लँग्वेज. म्हणजे कोणतीही नवीन लँग्वेज आपल्याला शिकायची असेल त्यासाठी आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे पहिलं निरीक्षण गरजेचं असतं, त्यानंतर ऐकणं आणि त्यानंतर ती भाषा जी आहे ती समजून घेणं गरजेचं असतं. सोबत बोलणं, वाचणं, लिहिणं आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्सेशन म्हणजे आपण एकमेकांसोबत भाषांतर ज्याला आपण म्हणतो ते गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला कोणतीही जी लँग्वेज आहे ती अक्वायर करता येते. त्यातलं जे काही स्किल आहे इंग्लिश लँग्वेज जी काय आपण त्याच्यातून शिकत असतो किंवा कोणतीही जी लँग्वेज आपण शिकत असतो इंग्लिश लँग्वेज शिकत असतानाही याच गोष्टींची गरज आपल्याला पडते. म्हणजे ती कोणती आहे LSRW. खूप वेळेस आपण डिस्कशन केलं आहे. 1 मार्क्सला साठी तुमचा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला गेला होता. मग काय की देर इज अ हायरार्ची इन द स्किल. इट मीन्स one has to follow the same sequence of the skill. It does not mean that one has to get the perfect command on one skill and then proceed further. It means acquire the skill simultaneously but keeping the same sequence. Listening and reading are called as a passive skill. Reading also called as a graphic skill because it has a graphic symbol of recognize and match with a साऊंड सिम्बल. मग आपल्याला माहिती की जसं आपण या क्रमानुसार जाऊ LSRWच्या ज्या क्रमाने आपण शिकणार आहोत त्याच क्रमाने आपल्याला शिकायचं आहे किंवा आपण याच क्रमाने शिकत जाणार आहोत. आपण कोणतंही जे स्किल आहे ते मधून तुम्ही ऍक्सेप्ट म्हणजे अक्वायर करू शकत नाही. असं नाही होणार की पहिल्यांदा तुम्ही लिहायला शिकलाय, बोलायला शिकलाय, ठीक, कोणतेही जे तुम्ही भाषा शिकणार आहात त्याला स्टार्टिंग तुम्ही कशापासून करणार आहात, लिसनिंग करणार आहात. तुम्ही जेव्हा लहान असाल किंवा तुमच्या घरात एखादं लहान मूल असेल तर तेही आधी काय करतात, तुमच्या आजूबाजूचे जे कोणी बोलणारे व्यक्ती असतील किंवा तुम्ही स्वतः त्याच्याशी जेव्हा बोलशाल तेव्हा ते पहिल्यांदा काय करणार आहे, ऐकणार आहे, त्यानंतर ते बोलणार आहे. हळूहळू मग ते काय करणार आहे, वाचायचा प्रयत्न करेल आणि हळूहळू तो काय करणार आहे, लिहायचा प्रयत्न करेल. अशा ज्या सिक्वेन्सने असतो आपण कोणतीही जी लँग्वेज आहे ती अक्वायर करत असतो. मग रीडिंग स्किलला त्यांनी ग्राफिक स्किल सुद्धा म्हटलेलं आहे. कारण का की त्याच्यात वेगवेगळे सिम्बॉल जे असतात, साऊंड सिम्बॉल ते दिलेले असतात. वेन वी रीड वी लुक ॲट द मॅटर विच इज इन अ राईट ऑर अ प्रिंटेड फॉर्म. म्हणजे काय की एखादा आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपण काहीतरी बघत असतो. मग ते काय असतं, रिटन फॉर्म मध्ये असेल किंवा प्रिंटेड फॉर्म मध्ये असेल. सपोज ही पुस्तक आपण बघतोय तर हे काय आहे, प्रिंटेड फॉर्म मध्ये आहे, बरोबर. मग वी ग्रास्प इट अँड देन वी ट्रान्सफर इट इन टू अ स्पीच साऊंड विथ द हेल्प ऑफ अवर व्होकल कॉर्ड. मग आपण ते जे काय वर्ड असणार आहे ते आधी ग्रास्पिंग करून घेतो, शिकून घेतो, समजून घेतो आणि नंतर ते बोलत असतो, बरोबर. मग अशा प्रकारे काही ज्या स्किल आहे म्हणजे रीडिंग स्किल जी आहे ती आपल्याला डेव्हलप होत असते. जी कशा प्रकारे, जेव्हा आपण ते ग्राफिक स्किल टाईप जेव्हा त्याला वाचू, जेव्हा ते प्रिंटिंग फॉर्म जे असेल, रिटन फॉर्म जो असेल तो ग्रास्प करून घेऊ आणि ते ट्रान्सफॉर्म करू, तेव्हाच आपल्याला जी काय आहे रीडिंग स्किल जी आहे ती आपल्यामध्ये डेव्हलप होणार आहे.
मग फॉर दिस आय ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी काय आहे, आय ट्रेनिंग खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुमचा डोळे जे आहे, म्हणजे आय ट्रेनिंग म्हणजे काय आपण त्याला म्हणता येईल की आपण कोणतीही गोष्ट वाचत असताना एका ठिकाणावरून आपण जशी लाईन वाचत आहोत तशा तशा प्रकारे आपलं जे काय आईज आहे त्यांची मुवमेंट झाली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी ते दिलेलं आहे. त्यामध्ये आय जार्क आहे. मग आय जार्क काय आहे की त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये की वी कॅन इन्क्रीज अवर आय स्पॅन बाय प्रॅक्टिस ॲट द सेम टाइम ऑफ अवर आयज अँड हेड मूव्स फ्रॉम द ग्रुप ऑफ अ वर्ड टू द नेक्स्ट ग्रुप ऑफ द वर्ड, देन फॉर्म ऑफ वन लाईन टू द नेक्स्ट लाईन. दिस इज कॉल्ड ॲज अ आय जार. बरोबर. मग आपण जेव्हा कोणतीही लाईन वाचत असेल किंवा कोणतंही बुक वाचत असेल तेव्हा काय होतं, आपलं जे काय हे वाचत सोबत जसे जसे डोळे आपले फिरताय किंवा जसे जसे डोळे आपले रीड करताय तशी तशी आपली मान जी आहे, हेड जी आहे त्याचं ते सुद्धा काय होत असतं, हलत असतं. म्हणजे इकडे तिकडे आपण मुवमेंट करत असतो, त्याला म्हणायचं आहे आय जर्क. ठीक. तर इथपर्यंत क्लिअर. नंतर आहे पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये इमर्जंट रीडिंग. मग त्याचा इमर्जंट रीडिंग म्हणजे काय की इमर्जंट रीडिंग इज अ चाइल्ड नॉलेज अबाउट रीडिंग बिफोर ही शी लर्न हाऊ टू रीड. म्हणजे काय की एखादा कोणताही मुलगा असेल, मुलगी असेल, जेव्हा त्याचं लहानपणीचं जे काही नॉलेज असतं, म्हणजे लहानपणी जो काही नॉलेज ॲक्वायर करतं ते लर्न करण्यासाठी, म्हणजे कोणतीही जी लँग्वेज आहे ती लर्न करण्यासाठी तो आधी काय करतो, ती लँग्वेज समजून घेतो. बिफोर a child before actual acquiring conversational reading skills show alphabet knowledge, know a concept of meaning of a word, has a sense of a meaning of a story. She also has a listening and a retelling skill, phonetic awareness and verbal expressions. All the skill are with a child and the skill are useful to the learn. बरोबर. मग आपल्या घरात जेव्हा लहान मुलं असतं, जेव्हा ते 2, 2.5, 3 वर्षानंतर होतं तेव्हा आपण त्याला ABCD शिकवत असतो. बरोबर. A to Z पर्यंत जे लेटर्स असतात ते आपण त्याला ड्रॉ करायला शिकवतो, त्याचसोबत ते आपण त्याला ओळखायला शिकवतो, समजून सांगतो किंवा मग शिकवत असतो. मग का शिकवत असतो की आपल्याला कोणतीही जी लँग्वेज शिकायची असेल त्याआधी आपल्याला, म्हणजे चाइल्ड जे असणार आहे त्याला अल्फाबेटिक जे नॉलेज आहे ते गरजेचं आहे. याला ए म्हणता, ए फॉर ॲपल असतं, बी फॉर बॉल असतो. असं जे काही नॉलेज असणार आहे ते अल्फाबेटिकलचं नॉलेज जेव्हा त्याला असेल तेव्हाच त्याला रिडिंग स्किल जी आहे ती ऍक्सेप्ट करता येईल, ॲक्वायर करता येईल. बरोबर. त्यामध्ये काही स्टेजेस त्यांनी दिलेले आहे. मग काय आहे, पहिली अ चाइल्ड मेक डिफरन्स बिटवीन बुक अँड अ टॉयज. मग काय की ह्यामध्ये काय होतं की चाइल्डला जे काही पुस्तक असणार आहे आणि टॉयज जे असणार आहे, म्हणजे खेळणे जे असणार आहे त्यातला डिफरन्स कळला पाहिजे. बरोबर. मग असं नाही की बुकला पण तो खेळणं म्हणून समजून फाडून फेकून टाकतोय, असं होता कामा नये. जे तुमचं बॉल आहे, जे तुमचे बॅट असणार आहे, बाकीच्या ज्या काही टॉयज असणार आहे ते टॉयज आणि बुक नेमकं काय आहे की बुक म्हणजे यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे आपल्याला रीड करायचं आहे, याला आपण सांभाळणार आहोत. तर अशा प्रकारचा जो आहे तो डिफरन्स कळतो कशामधून, इमर्जंट जी काय रीडिंग आहे त्याची ही पहिली स्टेज आहे. नंतर आहे अ चाइल्ड लर्न टू बिगिन रीडिंग, होल्ड्स अ बुक इन हिज और हर हँड, टर्न पेज अँड रिस्पॉन्ड टू पिक्चर. म्हणजे काय की आपण लहान मुलांना शिकवत असतो. बघा, तुमच्या घरात जर 3-4 वर्षाचं बाळ असेल तर त्याला आपण शिकवत असतो. म्हणजे काय करतो, पहिल्यांदा त्याला बुक व्यवस्थित हातात पकडायला लावतो, नंतर काय करतो त्याला पेजेस जे आहे ते उचकायला आपण लावत असतो. बरोबर. आणि त्यातलं जे काही पिक्चर दिले असेल, सपोज तिथे दिले असेल ए फॉर ॲपलचं चित्र असेल, त्याला आपण काय करतो, सांगतो की ए आहे अल्फाबेटिकलचा आणि याला आपण ॲपल म्हणतो. ॲपल म्हणजे सफरचंद. म्हणजे काय की त्या पिक्चरला तो रिस्पॉन्स देतो. ही त्याची आहे दुसरी स्टेज कशाची, इमर्जंट रीडिंगची. नंतर आहे चाइल्ड एन्जॉय रेपिटेशन्स ऑफ स्टोरीज अँड फॉलो द सिक्वेन्स ऑफ स्टोरी. म्हणजे काय की त्याच्यानंतर चाइल्ड काय करतं, एखादी जी काय स्टोरी आहे तिचं रिपिटेशन्स करतं आणि त्याचा सिक्वेन्स जो आहे तो लावायचा ट्राय करतं. अ चाइल्ड फोकस ऑन अ पिक्चर इन द बुक, ट्राय टू फॉलो ॲक्शन्स, यूज डायलॉग अँड ट्राय टू टेल अ स्टोरी. मग ते काय करतं, जे पिक्चर जे ऑब्झर्व करत असतं, फोकस करत असतं, त्याला काय करतो तो ट्राय करतो ऍक्शन मध्ये कन्वर्ट करण्याचा आणि त्यासोबत डायलॉग जे आहे ते स्टोरी टेलिंग जे आहे ते सांगायचा प्रयत्न करत असतो. अ चाइल्ड डेव्हलप अ कन्सेप्ट ऑफ अ प्रिंट अँड अ वर्ड, ही शी फोकस ऑन अ रीडिंग वर्ड अँड नो अबाउट फोनिक अँड रिकॉग्नाइज द word. A child try to use a variety of reading strategies to gain meaning from a printed मटेरियल. बरोबर. मग त्यातलं जे काही प्रिंटेड मटेरियल असणार आहे त्यातून तो काय करतो, स्ट्रॅटेजी यूज करून काय करतो, त्याचा अर्थ जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या ज्या स्टेजेस आहेत त्या इमर्जंट रिडिंगच्या स्टेजेस आहे. पुढचा पॉईंट आहे फोनिक रिडिंग. इम्पॉर्टंट आहे. इमर्जंट रिडिंग विचारलेलं गेलेलं नाहीये कधी, पण मग करून ठेवलं तर चांगलंच आहे. फोनिक रिडिंग जे आहे ते 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर फोनिक रिडिंग इज ऑल्सो नोन ॲज अ सिलॅबिक रिडिंग. मग सिलॅबल म्हणजे काय, आपण ते आजच बघितलेलं, कालच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं.
होतं. इट इज इम्पॉर्टंट टू द साऊंड इन्स्टेड ऑफ अ नेम ऑफ अ लेटर, सो इट कम अंडर अ atomistic group. English alphabets has a 26 letter but it has a 44 sound. बरोबर. मग so each sound does not repeat only one letter. A child learned the sound system of a language first, then she learned the alphabet. So it is essential for a child to learn the फोनेटिक स्क्रिप्ट. बरोबर. मग फोनिक्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की फोनिक्स म्हणजे एक प्रकारचे जे काय वर्ड बोलणार आहोत त्या आपल्यातून जे ध्वनी ज्या प्रोड्यूस होतात त्याला आपण म्हणतो फोनिक्स. म्हणजे काय की अ सेंटेन्स किंवा मग साऊंड ऑफ अ सेंटेन्स किंवा सेंटेन्स ऑफ अ लँग्वेज ऑफ अ सेंटेन्स त्याला आपण म्हणणार आहोत फोनिक्स. म्हणजे काय की कोणतंही जेव्हा बाळ बोलतं किंवा कोणतंही लहान मूल जेव्हा बोलतं तेव्हा ते डायरेक्ट बोलतं, त्याच्यानंतर त्याला अल्फाबेटिकल्सचे जे काय 26 लेटर्स आहे त्यांची ओळख जी आहे ती करून दिली जात असते. नंतर आहे अ चाइल्ड मस्ट लर्न टू द मॅच ऑफ अ युनिट ऑफ अ साऊंड टू हर letters that make the sound. The foundations of reading in is separating the written word into the individual sound and blending in a individual sound of a letters. मग प्रत्येक जे काही साऊंड आपले जे काही लेटर्स असणार आहेत त्या प्रत्येक लेटर्सचा जो काही साऊंड आहे तो वेगवेगळा असणार आहे. मग त्यामध्ये ओवेल असणार आहे, कॉन्सोनंट असणार आहे. म्हणजे काय की त्यांचा जो साऊंड असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल साऊंड जो आहे तो असणार आहे. मग त्या साऊंडचा जो काही लेटरवर इफेक्ट होतो त्यातून काय होत असतं, चाइल्ड जे आहे ते फोनेटिक रीडिंग करायचा ट्राय करत असतं. त्यामध्ये वन कॅनॉट रीड फ्लुएंटली अंटिल शी रीड ॲक्युरेटली. बरोबर. म्हणजे काय की जेव्हा ॲक्युरेट रीड करशाल तोपर्यंत तुम्ही फ्लुएंटली रीड करू शकत नाही. मग जेव्हा तुम्ही लेटरचं सपोज स्पेलिंग असेल तर मग आपण लहान मुल काय करतं LETTER किंवा LETTERS त्याला काय म्हणणार आहे लेटर्स. म्हणजे जेव्हा त्याचा जे लेटर्सचा जो शब्द आहे तो पूर्णपणे व्यवस्थित उच्चार करेल, वाचेल, त्याच्या पुढचा मागचा जो काही शब्द असणार आहे उच्चार करून वाचेल तेव्हाच काय होणार आहे त्याच्या वाचण्यामध्ये रीड करेक्टनेस आणि ॲक्युरेसी जी आहे ती फ्लुएन्सी जी आहे ती येणार आहे. अशा प्रकारचं जे आहे परफेक्ट लिंक बिटवीन अ फोनिक्स अँड अ सक्सेसफुल रीडिंग, अशा प्रकारची जी आहे ती परफेक्ट लिंक त्यांनी दिलेली आहे. पुढे आहे साईट रीडिंग. मग साईट रीडिंग म्हणजे काय, दृष्टी वाचन त्याला आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे आपले जशा प्रकारे आपण साईट वर्ड बघितले तशा प्रकारे ही साईट रीडिंग आहे. मग त्यामध्ये काय आहे की अ प्रोसेस ऑफ अ टीचिंग रीडिंग बाय साईट रीडिंग. इट इज अ प्रेझेंट व्हिज्युअल ऑब्जेक्ट बिफोर अ चाइल्ड. द व्हिज्युअल ऑब्जेक्ट इन्क्लूड पिक्चर, फ्लॅश कार्ड, चार्ट्स, मॅप, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट्स अँड अ सच टाईप ऑफ अ व्हॅरी रिलेटेड मटेरियल्स. म्हणजे काय की कोणताही एखादा पिक्चर असेल, फ्लॅश कार्ड्स असेल, त्यांचं काय करणार आहे विद्यार्थी आधी काय करणार आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे, ते रीड करणार आहे, बघणार आहे आणि त्यातून काय करणार आहे ते रीड करणार आहे. बरोबर. मग रीडिंग विथ अ गेम अल्सो कॅन बी अ इन्क्लूड हिअर. मग जे काही गेम्स असणार आहे ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. दिस कलेक्शन इज अ व्हिज्युअल थिंग ऑफ डिझाईन टू हेल्प टीचर्स ॲज वेल ॲज अ पॅरेंट्स टू टीच अ चाइल्ड हाऊ टू रीड. मग जे काय पिक्चरमधून आपण जे काय फ्लॅश कार्ड्स पिक्चर वगैरे असणार आहे त्यातून जेव्हा त्याला सांगू त्यातून त्याला मुलाला काय होणार आहे वाचणं, साईट रीडिंग जी आहे ती इझी जाणार आहे. ती टीचर्सच्या आणि पॅरेंट्सच्या दोन्ही साईडने काय आहे इझी आहे. मग साईट वर्ड बिल्ड स्पीच अँड फ्लुएन्सी इन अ रीडिंग. मग साईट वर्डने काय होतं तुमचे जे काही बोलण्याची आणि फ्लुएन्सी जी आहे ती वाढत असते. ॲक्युरेसी जो स्पीड आहे, फ्लुएन्सी तो काय आहे तो मोस्ट फॅक्टर आहे कशामध्ये साईट रीडिंग मध्ये. ऑल दस फॅक्टर्स आर टेकन इन टू अ कन्सिडरेशन इन अ साईट रीडिंग. ठीक. तर अशा प्रकारे आपण 3 रीडिंग बघितल्या. पहिली आहे इमर्जंट रीडिंग, नंतर फोनिक रीडिंग अँड थर्ड आहे साईट रीडिंग. इम्पॉर्टंट आहे त्यातली फोनिक रीडिंग जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. मागे विचारली गेलेली होती परंतु यावेळेस तुम्हाला कोणतीही विचारली जाऊ शकते. पुढे आहे फीचर्स अँड टाईप ऑफ अ रीडिंग. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते आहे सब युनिट त्यामध्ये दिले आहे. त्यामध्ये काही लाऊड रीडिंग असणार आहे, चारकोल रीडिंग आहे, सायलेंट रीडिंग, पॉपकॉर्न रीडिंग आणि पार्टनर रीडिंग. मग त्यातला पहिला आहे लाऊड रीडिंग. मग रीडिंग अलाउड हॅज अ फॉलोइंग पर्पज. काही पर्पज त्यांनी दिले आहे की द लर्नर गेट प्रॅक्टिस फॉर अ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉज, आर्टिक्युलेशन अँड फ्लुएन्सी. मग रीडिंग मध्ये काय असायला हवा, जो काही प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार व्यवस्थित असायला हवा. स्ट्रेस जो आहे कोणत्या शब्दावर आपण कोणत्या शब्दावर किंवा वाक्यावर आपल्याला स्ट्रेस जो आहे तो द्यायचा आहे. इंटोनेशन म्हणजे कुठे आपला आवाजातला चढ उतार जो आहे तो झाला पाहिजे. स्पीड आपला कसा असायला हवा, कुठे कमी जास्त असायला हवा, सरळ सरळ वाचायचं नाहीये. प्रॉपर पॉज जो आहे जिथे स्वल्पविराम असेल तिथे थोडंसं थांबायचं आहे, फुल स्टॉप असेल तिथे थांबायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ते त्यामध्ये गरजेचं आहे. द टीचर कॅन टेस्ट स्टुडंट प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉज, आर्टिक्युलेशन अँड फ्लुएन्सी.
ठीक. नंतर आहे द टीचर कॅन करेक्ट द स्टुडंट मिस्टेक ऑफ अ रिडिंग. जर काही स्टुडंटकडून काही मिस्टेक झाली असेल वाचताना तर टीचरनी त्या करेक्ट करायच्या आहे. इट इज अ स्टेपिंग स्टोन टू द सायलेंट रिडिंग. द टीचर लाऊड रिडिंग मस्ट बी अ मॉडेल बिफोर द लर्नर. लाऊड रिडिंग इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर अ बिगिनर्स. बरोबर, जे काही बिगिनर्स असणार आहे त्यांच्यासाठी लाऊड रिडिंग खूप जास्त गरजेचे आहे. फर्स्ट 3 to 4 इयर जे असणार आहे आपले त्यासाठी लाऊड रिडिंग जी आहे ती गरजेची असणार आहे. आपण 1ली ते 4थी पर्यंतचे जे काही स्टुडंट असणार आहे त्यांना वर्गामध्ये पोएम्स जे आहे ते मोठ्या मोठ्याने म्हणायला लावत असतो किंवा ABCD जे असणार आहे. जर टीचर वर्गात नसेल तर त्यांना आपण काय सांगून जातो की ABCD जी आहे ती मोठ्या आवाजाने म्हणा. आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहोत किंवा ऑफिस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुमच्या ABCDचा किंवा 1-2चा आवाज आला पाहिजे. म्हणजे काय की ती जी काही लाऊड रिडिंग आहे ती बिगिनर्स साठी गरजेची आहे. कारण त्यातून काय होतं की ज्या काही रीडिंग शुड गिव्ह अ ट्रेनिंग टू द लर्नर्स टू रीड अ करेक्ट वर्ड ऑर अ ग्रुप्स. म्हणजे त्यांनी काय होतं की जो काही वाचणारा असेल त्याला काय होणार आहे, ट्रेनिंग होणार आहे की काय करण्यासाठी, करेक्ट वर्ड किंवा ग्रुप जे असणार आहे, कोणताही शब्द किंवा ग्रुप जो असणार आहे त्याचा करेक्ट उच्चार जो आहे तो करण्यासाठी त्याचा ट्रेनिंग जी आहे ती होणार आहे. कशातून, लाऊड रिडिंग मधून. सेकंड आहे चारकोल रिडिंग. चारकोल रिडिंग इज अ रिडिंग अलाउड इन अ युनिसन्स मीन्स अ हार्मोनी with a whole class or a group of a student. It help to build fluency, self confidence and motivations among student. मग यातून काय होतं की जे कोणी स्टुडंट असणार आहे त्यांना रीडिंग करण्यासाठी थोडंसं जी काही झिजक ज्याला आपण म्हणतो ती असते बघा काही जणांसाठी. मग त्यासाठी काय होतं, फ्लुएन्सी जो असते किंवा मग सेल्फ कॉन्फिडन्स त्यांनी वाढत असतो. कशाने, चारकोल रिडिंगनी. देर आर सम स्टुडंट इन अ क्लासरूम हु आर अ सेल्फ कॉन्शियस. बरोबर, काही स्टुडंट जे असतात ते सेल्फ कॉन्शियस असतात, नर्वस असतात. मग त्यांच्यासाठी जी काही चारकोल रिडिंग आहे ती सपोर्ट करत असते त्यांचा जो काही ड्रॉबॅक असणार आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. इट कॅन हेल्प टू प्रोव्हाइड अन ऑपॉर्च्युनिटी टू प्रॅक्टिस हु आर लेस स्किल रीडर. बरोबर, मग ज्यांच्याकडे जे काही रिडिंग स्किल कमी असणार आहे त्यांच्यासाठी हे जी चारकोल रिडिंग आहे ती त्यांच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे त्यांची रिडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी. बरोबर, आपल्या क्लासमध्ये पण आपल्याला बघा 2-3 लाईन वाचून झालं की टीचर दुसऱ्या कोणाला तरी उठवून वाचायला लावायचे. बरोबर, मग त्यामध्ये काही स्टुडंट असे होते की ज्यांना त्यांचे जे काही ड्रॉबॅक असल्यामुळे जे काही त्यांना जो काही सेल्फ कॉन्शियस किंवा मग त्याला आपण नर्वसनेसमुळे ते काय करायचे, वाचायचे नाही किंवा उठत नसायचे. मग जे काही चारकोल रिडिंग आहे त्यामुळे काय होईल, त्यांचा हा जो ड्रॉबॅक आहे तो कमी होऊ शकतो. ठीक. नंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे टेक्निक ऑफ अ सायलेंट रिडिंग. मग व्हाईल रिडिंग अलाउड हॅज इट्स यूज, फ्यू पीपल्स विल हॅव मच नीड फॉर इट व्हेन दे लिव्ह स्कूल. A.W. फ्रॅडबी आहे, त्यांनी ही डेफिनेशन केलेली आहे सायलेंट रिडिंगची. बरोबर, दिस क्वांटिटेशन शो दॅट रिडिंग अलाउड has its use but after leaving school it will not be useful for most of the people. मग यामध्ये काय झालेलं आहे की सायलेंट रिडिंग जी आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमची जी काही सायलेंट रिडिंग तुम्ही करत असतात ती युजफुल आहे, परंतु जेव्हा तुम्ही स्कूलमधून बाहेर जाशाल तेव्हा ती काहीही युजफुल नाहीये. सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ अ वर्ड ऑर अ सेंटेन्स विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स. त्याने काय होणार आहे की जेव्हा तुम्ही सायलेंट रिडिंग करतात तेव्हा म्हणजे तुम्हालाच ते कळत असतं. किंवा मग काहींचं सायलेंट रिडिंग अशी असते की मनात वेगळे विचार चालले असतात आणि बरोबर फक्त वाचायचं काम जे आहे ते चाललेलं असतं. मग त्याने काय होतं, तुमचे जे असणार आहे बाकीच्यांना तो आवाज जात नाहीये किंवा मग बाकीचे जे आहे ते डिस्टर्बन्स ज्याला आपण म्हणतो तो होत नाही. कशाने, सायलेंट रिडिंगनी. सायलेंट रिडिंग इज अ फायनल और अल्टिमेट एम ऑफ अ रिडिंग. Reading aloud is a creating disturbance to those who are reading silently or doing any other work or स्टडी. बरोबर, मग जेव्हा तुम्ही लाऊड रिडिंग करत असतात तेव्हा जे कोणी तुमच्या आजूबाजूला काम करत असतात त्यांना डिस्टर्बन्स होत असतं, परंतु सायलेंट रिडिंगचा हा जो आहे तो मेन जो आहे फायदा त्याला आपण म्हणू शकतो. ठीक. तर पुढे आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंगचे काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे, इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे, सायलेंट रिडिंग इज अ प्रॉपर फॉर अ इनडेप्थ स्टडीज. बरोबर, इनडेप्थ स्टडी म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करत असाल तेव्हा ती रिडिंग जी आहे ती गरजेची आहे. बरोबर, किंवा मग प्रॉपर आहे. ठीक आहे. इट इज अ गुड फॉर द पर्सन हू स्टडी लिंग्विस्टिक अँड अ लिटरेचर. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखाद्या साहित्याचं जे काही अभ्यास करत असाल तेव्हा त्यासाठी सुद्धा ही जी रिडिंग आहे ती गरजेची आहे. इट इज अ क्विकर अँड टाइम सेव्हिंग. ही जी मेथड आहे सायलेंट रिडिंगमुळे आपण जे काय
कोणतंही बुक असेल किंवा काही आपण वाचत असेल ते पटकन वाचून होतं. टाइम सेव्हिंग मेथड आहे, म्हणजे इथे वेळ कमी लागतो. नंतर आहे इट हेल्प अ ग्रेटर असिमिलेशन ऑफ अ इन्फॉर्मेशन. द हॅबिट ऑफ अ इंडिपेंडंट स्टडी इज डेव्हलप. म्हणजे काय की जेव्हा इंडिपेंडंट स्टडी म्हणजे काय की कोणावर डिपेंड नाही राहणार आपण कधी, जेव्हा आपली सायलेंट रीडिंग जी आहे ती डेव्हलप झालेली असेल तेव्हा. इट इन्क्युलेटेड लव्ह फॉर अ रीडिंग. इट मेक द होल क्लास एंगेज ॲट द सेम टाइम. बरोबर, म्हणजे जेव्हा आपण सायलेंट रीडिंग करू वर्गामध्ये, जेव्हा सायलेंट रीडिंग करायला लावू तेव्हा पूर्ण जो क्लास आहे तो एंगेज असणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही लाऊड रीडिंग करशाल क्लासमध्ये तेव्हा पूर्ण क्लास तुमच्यासोबत काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. ठीक, तर अशा प्रकारे काही ॲडव्हान्टेजेस आहे. नंतरचा पॉईंट आहे पॉपकॉर्न रीडिंग. पॉपकॉर्न रीडिंग means to call randomly one student to read loudly whatever whether their hand is raised or not. It means whether the student is ready to read and whether she instead to read it's not take into a consideration. म्हणजे काय की आपल्या क्लासमध्ये आपल्याला टीचर 5-5 लाईन आपल्याला वाचायला लावायचे आणि मध्येच कोणाला तरी उठवायचे वाचण्यासाठी. मग जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा हात जो आहे तो वरती असेल किंवा नसेल त्याला अचानकपणे उठवणं म्हणजे काय असणार आहे, पॉपकॉर्न रीडिंग असणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी वाचण्यासाठी रेडी असेल किंवा नसेल, त्याचं लक्ष असेल किंवा नसेल, तर त्याला अचानकपणे उठवतो आपण जेव्हा, तेव्हा त्याला म्हणायचं आहे पॉपकॉर्न रीडिंग. मग यामध्ये आय जर्क जो असतो, आय जर्क ज्याला आपण म्हणतो, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाकीचा जो काही दुसरा स्टुडंट वाचतो आहे त्याच ओळीवर आपलं ध्यान जे असणं ते गरजेचं आहे. जर तुम्हाला पॉपकॉर्न रीडिंग मध्ये अचानकपणे उठवलं तर तुमचा आय जर्क जो आहे तो गरजेचा असणार आहे. ठीक आहे. नंतर आहे पार्टनर रीडिंग. पार्टनर रीडिंग इज अ कोऑपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजी. Two students are coming together and read an assigned text on after the one after the other. How to make partner in the classroom? How to make pair in the classroom? The best way is a list of the student in order from highest to lowest according to their reading ability. Then divide the list of in a half. Make pair taking one student from group 1 and one from ग्रुप 2. बरोबर, म्हणजे काय की अशा ही जी पार्टनर रीडिंग आहे त्यामध्ये दोन जणांचा ग्रुप, दोन जणांचा जे आहे तो ग्रुप करायचा आहे. त्यामध्ये एक ज्याची रीडिंग जी आहे ती चांगली असेल आणि एकाची रीडिंग जी आहे ती कमी असेल, अशा प्रकारचे 2 रीडिंग ॲबिलिटी असणारे जे काही स्टुडंट आहेत त्यांना घ्यायचं आहे. आणि त्यातला काय होणार आहे, म्हणजे ज्याची रीडिंग चांगली असेल त्याच्यासोबत ज्याची लो असेल त्याला वाचायला लावायचं आहे. म्हणजे ज्याने काय होणार आहे, ज्याची लो रीडिंग असेल त्यालाही चांगल्या प्रकारे वाचता येईल. देन व्हॉट इज टू बी डन इन अ पेयर वर्क. दिस शुड बी डेमॉन्स्ट्रेटेड बिफोर इन अ क्लास. ठीक, नंतर आहे पेयर वर्क किंवा पेयर ऍक्टिव्हिटी. आपण हे फर्स्ट इयरला सुद्धा बघितलेलं आहे. मग त्यामध्ये काय आहे, वन स्टुडंट हु इज अ वीक इन अ रीडिंग स्किल इज कॉल्ड ॲज अ प्लेयर अँड द अदर स्टुडंट हु इज मोर कॉम्पिटंट इन अ रीडिंग स्किल इज कॉल्ड ॲज अ कोच. बरोबर, म्हणजे काय की ज्याचं स्किल वीक असणार आहे त्याला आपण प्लेयर म्हणणार आहोत, खेळाडू म्हणणार आहोत. आणि ज्याचं स्किल वाचण्याचं स्किल जास्त असणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत, टीचर किंवा मग कोच असं म्हणणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण कोणताही स्पोर्ट खेळत असेल किंवा काहीही शिकत असेल तर तेव्हा आपल्याला जो शिकवणारा एक असतो आणि एक शिकणारा असतो. एक अध्यापन प्रक्रिया जी असते त्यामध्ये एक अध्यापक असतो आणि एक अध्यापन करणारा असतो. बरोबर, मग ती जी प्रोसेस आहे तिला म्हणायचं आहे पेयर ऍक्टिव्हिटी. अ प्लेयर रीड ओरली फॉर 5 minutes. द कोच करेक्ट मिस्टेक इफ एनी. देन द कोच रीड ओरली फॉर 5 minutes and some passage. In this way, a specific weak skill in reading in the student are tried to overcome with the help of the student who are more competent in their skill. Thus teacher has opportunity to observe the class and give individual remedial treatment. ठीक, तर अशा प्रकार जी आहे ती पेयर वर्क असणार आहे. नंतरचा पॉइंट आहे टेक्निक ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप ऑफ रीडिंग. मग त्यामध्ये पहिलं आहे फ्लुएन्सी. मग फ्लुएन्सी आपल्याला माहिती आहे की फ्लुएन्सी म्हणजे काय आहे, क्वालिटी ऑफ बिंग एबल टू स्पीक or write a language, especially a foreign language, easily and a well. म्हणजे काय की अशी क्वालिटी असायला हवी, एखादा जो स्पीकर असणार आहे, जो बोलणारा असणार आहे, त्यामध्ये अशी क्वालिटी असायला हवी की तो एखादी लँग्वेज जी आहे ती लिहू शकतो. जी काही फॉरेन लँग्वेज असणार आहे स्पेशली ती व्यवस्थितपणे लिहू शकतो, इझिली आणि वेल मध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारे लिहू शकतो, वाचू शकतो. त्याला काय म्हणणार आहोत आपण, फ्लुएन्सी म्हणणार आहोत. इट ऑल्सो मीन्स युजिंग प्रॉपर व्होकॅब्युलरी.
म्हणजे काय की याचा अर्थ असा आहे की त्याचा प्रॉपर व्होकॅब्युलरी असेल तरच तो एखादी फॉरेन लँग्वेज असेल ती व्यवस्थितपणे लिहू शकतो, वाचू शकतो आणि बोलू शकतो. फ्लुएन्सी इन अ रीडिंग इट इज द ॲबिलिटी टू रीड द इझी ऑफ अँड अ स्मूथनेस. फ्लुएन्सी म्हणजे काय की कोणताही तुम्ही वाचत असाल त्याच्यामध्ये तुमचं जे काही तुम्हाला ते इझिली वाचता आलं पाहिजे आणि तुम्ही वाचत जे असाल ते स्मूथनेसपणे वाचता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ते कुठे अडखळता कामा नाही. टू रीड इफिशियंटली मीन विदाउट टेकिंग अननेसेसरी गॅप अँड अ पॉज. म्हणजे मी आता तेच सांगितलं की तुमचा जो काही वाचण्याचा स्पीड आहे तो स्मूथनेस असायला हवा, म्हणजे तुम्ही कुठेही थांबायचं नाहीये, पॉज नाही घ्यायचा आहे, बोलताना पण तुम्ही कुठे थांबायचं नाहीये, पॉज नाही घ्यायचा आहे. म्हणजे काय की तुमचं जे बोलणं आहे जसं तुम्ही तुमची मदर टंग बोलतात तशा प्रकारे फॉरेन लँग्वेज जेव्हा शिकशाल तेव्हा ती फ्लुएन्सीची कन्सेप्ट होणार आहे. मग त्यामध्ये ऑल टाईप ऑफ रिडिंग जे आहेत त्या इन्क्लूड होणार आहे. इन अ लाऊड रिडिंग, चारकोल रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग अँड अ पार्टनर रिडिंग वन कॅन एनहान्स रिडिंग फ्लुएन्सी बाय युझिंग द फॉलोइंग अस्पेक्ट. मग त्यामध्ये पहिला आहे व्हॉइस मॉड्युलेशन. In voice modulation, we have to change in the quality of our voice just to create a proper effect by making of a voice louder, lower, softer. बरोबर. मग आपण जी काही फ्लुएन्सी म्हणजे कोणतीही भाषा शिकताना जेव्हा फ्लुएन्सीचा यूज करतो तेव्हा आपला जो काही व्हॉइस आहे तो प्रॉपर असायला हवा, लोअर आणि सॉफ्टर असायला हवा. म्हणजे जास्त लाऊड नकोय, जास्त कमीही नकोय, जास्त हार्ड नको, जास्त सॉफ्टही नको. बरोबर. मीडियम साईजचं जे आहे ते आपला व्हॉइस जो आहे तो असायला. We have to modulate our voice according to their meaning of a passage we are reading. We can use this technique in this all the type of reading except of a silent reading. मग सायलेंट रिडिंग सोडून बाकीच्या ज्या काही रिडिंग असणार आहेत त्यामध्ये तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. नंतर आहे पिच. मग पिच आपण बघितलेले आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत हाय, फ्लॅट ऑर लो, म्हणजेच आपलं इंटोनेशन इन शॉर्ट म्हटलं तर त्यामध्ये आपण रायझिंग, फॉलिंग अँड रायझिंग, फॉलिंग इंटोनेशन, त्याच्यामध्ये हाय स्पीच बघितला, लो स्पीच बघितला आणि मिड स्पीच जो आहे मिडल स्पीच, अशा प्रकारचे जे आहे ते बघितलेलं आहे. मग बोलताना किंवा मग वाचताना कुठे आपल्याला जो आहे म्हणजे कोणती लाईन, कोणता शब्द मोठ्याने वाचायचा आहे, कोणता कमी आवाजात वाचायचा आहे, कोणता मीडियम आवाजामध्ये वाचायचा आहे, त्याला काय म्हणणार आहोत आपण, पिच म्हणणार आहोत. म्हणजे आपली जी काही लेवल आहे वाचण्याची ती कशा प्रकारे असायला हवी. नंतर आहे इंटोनेशन. मग इंटोनेशन म्हणजे काय की दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पिच किंवा मग द राईज अँड द फॉल इन द पिच इज कॉल्ड ॲज अ इंटोनेशन. बरोबर. मग पिच मधलं जे काही राईज आणि फॉल असणार आहे त्याला आपण इंटोनेशन म्हणणार आहोत. मिनिंग अ चेंज ऑफ अकॉर्डिंग देअर चेंज इन अ पिच दॅट इज अ इंटोनेशन. त्याचे 3 टाईप पडतात, फॉलिंग, रायझिंग अँड फॉलिंग. जनरली आपण हे जे आहे ते खूप वेळेस बघितलेलं आहे. नंतर आहे एक्सप्रेशन्स. अवर फिलिंग, इमोशन्स, आयडिया, थॉट्स are seen on our facial movement and gesture in all type of reading including silent reading. This is present here also. One must express proper expressions depends upon one involvement in a reading and a knowledge. मग जेव्हा तुमचे जे काही फिलिंग्स असणार आहे, इमोशन्स, आयडिया ज्या असणार आहे त्या कशातून तुम्ही जे रीड करताय त्यातून तुमच्या फेशियल मुवमेंट वरनं त्या कळणार आहे. तुमची जी काही बॉडी लँग्वेज असणार आहे त्यातून तुम्ही काय रीडिंग करताय, कसं रीडिंग करताय ते कळणार आहे, फक्त सायलेंट रीडिंग सोडून. मग तुम्हाला एखाद्या टीचरने अचानकपणे उठवलंय वाचायला, मग तेव्हा तुमचे जे काही फेशियल एक्सप्रेशन असणार आहे त्यावरून तुमचे जे काही वाचायचं तुम्हाला इच्छा आहे की नाही ते त्या टीचरला समजणार आहे, फक्त सायलेंट रीडिंग सोडून. बरोबर. नंतर आहे मिनिंगफुल चंक. मग काय आहे की वन कॅन एनहान्स वन फ्लुएन्सी इन अ रीडिंग बाय मिनिंगफुल पॅसेज. इफ द टॉपिक ऑफ अ बिग पॅसेज is interesting from one point of view, fluency automatically increase in all type of reading fluency in enhanced by meaningful big passage. बरोबर. म्हणजे ही जी काही मिनिंगफुल चंक असणार आहे तो सगळ्या ज्या रीडिंग आहे त्यामध्ये गरजेचा आहे किंवा मग तो काय एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे कशाचा, फ्लुएन्सीचा. म्हणजे ही जी मिनिंगफुल चंक आहे त्यामध्ये फ्लुएन्सी जी आहे ती ऑटोमॅटिकली जे आहे इन्क्रीज होणार आहे. नंतर आहे पॉज. अ पॉज मीन अ स्टॉप ऑर टेक अ स्मॉल ब्रेक बिफोर continuing. While reading, all of the type of a pause is important, particularly in a reading aloud. A pause which is a properly taken creates proper meaning. One must consider the punctuation marks while taking a pause. बरोबर. मग कोणतंही रिडिंग जेव्हा आपण करत असेल त्यामध्ये पॉज जो आहे तो गरजेचा आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी तुमची फ्रेंड जर असेल तर ती कंटिन्युअस जेव्हा बडबड करते तेव्हा काय होतं, ते विदाउट पॉज जेव्हा बोलते तेव्हा कोणतं वाक्य कुठं संपतंय, कोणतं वाक्य कुठं चालू होतंय ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्रॉपर पॉज जो आहे तो गरजेचा आहे. मग त्यामध्ये दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल
स्टुडंट राईट सिस्टमॅटिकली, बरोबर. मग जिथे आपण जे वाक्य आहे तिथे कोणताही स्पॉज जो आहे तो घेतलेला नाहीये, परंतु स्टुडंट्स राईट सिस्टमॅटिकली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे आपण एक ऑर्डर दिलेली असते. म्हणजे काय की जेव्हा तिथे आपण स्टुडंट्स आणि राईटच्या जेव्हा मध्ये पंक्च्युएशन मार्क्स वापरतो त्याला म्हणणार आहोत आपण प्रॉपर पॉज. नंतर आहे स्ट्रेस. स्ट्रेस इज द डिग्री ऑफ अ फोर्स ऑन अप्लाइड ऑन अ वर्ड ऑर अ सिलेबल व्हाईल युटेरिंग. मग युटेरिंग म्हणजे काय? बडबड करणं. जेव्हा आपण बडबड करतो त्या बडबड करण्यावर एखादा जो काही शब्द असणार आहे, एखादा जो काही सिलेबल असणार आहे त्यावर काहीतरी फोर्स जो आहे तो अप्लाय केला जातो, त्याला म्हणायचं आहे स्ट्रेस. मग आर यू गोइंग टू डिस्कस द प्रॉब्लेम विथ हिम, म्हणजे आर यू मधला यू जो आहे तो त्याच्यावर काय दिला आहे? स्ट्रेस दिला आहे. म्हणजे आर यू म्हटलं की थोडा आपण त्याला काय केलं आहे? फोर्स जो आहे तो दिलेला आहे. मग त्याला म्हणणार आहोत आपण स्ट्रेस. ठीक. मग त्यामध्ये दोन टाईप पडतात, वर्ड स्ट्रेस अँड सेंटेन्स स्ट्रेस, ते आपण बघितलेलं आहे. नंतर आहे नॉर्मली स्ट्रेस वर्ड कंटेंट वर्ड. त्यामध्ये दिलेलं आहे नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ऍडवर्ब, नंतर WH टाईप क्वेश्चन्स असतील, निगेटिव्ह पार्टिकल्स असतील, इंटरजेक्शन्स असतील, ते काय आहे? नॉर्मली स्ट्रेस आउट वर्ड असणार आहे. त्यामध्ये कंटेंट वर्ड जे आहे ते यूज केलेले असणार आहे. आणि नॉर्मली नॉट स्ट्रेस आउट वर्ड मध्ये असणार आहे स्ट्रक्चरल वर्ड. त्यात काय असणार आहे? आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, पर्सनल प्रनाउन एटसेट्रा. ठीक. तर अशा प्रकारे जे काही तुमच्या रिडिंग्स असणार आहे, लाऊड रिडिंग, चारकोल रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग आणि पार्टनर रिडिंग, त्यामध्ये फ्लुएन्सी जी आहे ती तुमची एनहान्स होणं गरजेचं आहे. प्रॉपर स्ट्रेस त्यामध्ये असायला हवा, प्रॉपर पॉज त्याच्यामध्ये असायला हवा, तुमची जी काही रिडिंग जी आहे ती त्या अॅक्युरेसी ज्यामध्ये असायला हवी. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. काय? अॅक्युरेसी. नंतर आहे कॉम्प्रिहेन्शन. रिडिंग अलाउड बाय द टीचर फॉलो बाय द सायलेंट रिडिंग ऑफ द सेम unit by the student is useful. It is followed by a few comprehension questions. The student answer them and the self-learning material which contain various type of a question useful to enhancing comprehensions. ठीक. नंतरचा पॉइंट आहे रीडिंग स्किल ॲज अ टूल फॉर अ रेफरन्स वर्क. मग जे काय तुमची रीडिंग असणार आहे, ज्या लाऊड रीडिंग आणि सायलेंट रीडिंग असणार आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये काय आहे ती म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचत आहात त्यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती गरजेची आहे. तुमचा शब्द संघ जो असणार आहे, शब्द साठा जो आहे तो किती प्रकारे तुमच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे, एनहान्स झालेला आहे, ते लाऊड रिडिंग आणि सायलेंट रिडिंग मध्ये गरजेचं आहे. मग त्यामध्ये आहे एन्सायक्लोपीडिया. मग इट इज अ बुक ऑफ अ set of a book. It gives information of many aspects of one subject or many subject. The topic are alphabetically arranged. Encyclopedia is a very good reference book. There we find a comprehensive summary of information about the topic. This book is divided into articles on entire. This information is a little bit longer than the information given in dictionaries. The purpose of the encyclopedia is to collect knowledge disseminated around globally. By the late 20th century, encyclopedia were being published CD-ROMs. The list of online encyclopedia is available. Now we shall make a list of some encyclopedia. म्हणजे काय की हे असं एक बुक आहे की ज्यामध्ये तुमचे जे काही कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर कोणत्याही टॉपिकवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये काही त्यांनी एन्सायक्लोपीडियाचे बुक्सचे नाव त्यांनी तिथे दिलेले आहे. नंतरचा पॉईंट आहे रेफरन्स बुक. नंतर आहे इट इज अ बुक ऑफ अ कन्सल्ट ऑफ अ इन्फॉर्मेशन ऑफ अ स्पेसिफिक टाईप टॉपिक. ठीक. म्हणजे जे काही स्पेसिफिक टॉपिक तुमचा असणार आहे त्यावर त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा PGच्या लेवलला जेव्हा टीच करतात किंवा शिकत असतात, जे काही तुम्ही नेट सेटचे एक्झाम देत असतील किंवा मग देत असाल तर तेव्हा तुमचा जो काही एखादा पॉईंट आहे तो पर्टिक्युलर पॉईंट तुम्हाला कोणत्या बुकमध्ये न सापडता तो फक्त रेफरन्स बुकमध्ये दिलेला असतो. मग जेव्हा तो पॉईंट हार्ड असेल तर त्याच्या खाली त्यांनी रेफरन्स बुकचं नाव दिलेलं असतं. त्या पॉईंटच्या खाली त्या रेफरन्स बुकचं नाव दिलेलं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट सापडेल. मग त्यामध्ये काय आहे, डिक्शनरी असेल, डायरेक्टरी असेल, फ्रेजेस किंवा मग ॲटलास बुक असेल, अशा प्रकारचे जे असणार आहे ते रेफरन्स बुक असणार आहे. मग त्यामुळे काय होतं की जे काही आपल्याला यांनी काय होणार आहे, एखादी इन्फॉर्मेशन क्विकली आपल्याला भेटेल कशातून, रेफरन्स बुकमुळे. ठीक. नंतर आहे रॅपिड रीडर. रॅपिड रीडर आर देअर फॉर अ क्विक रीडिंग. दस बुक आर देअर फॉर 1-to-1 रीडर. दस बुक कीप चिल्ड्रन वर्किंग इंडिपेंडेंटली.
In the classroom, the children read according to their interest level. Thus, book increase the स्पीड ऑफ रीडिंग ॲज वेल ॲज कॉम्प्रिहेन्शन. बरोबर, रॅपिड रीडिंग जी आहे ती चिल्ड्रन रीडिंगसाठी किंवा चिल्ड्रनसाठी जास्त युजफुल आहे. त्यांच्यामुळे काय होणार आहे, रॅपिड रीडरमुळे त्यांचे जे काही चिल्ड्रन्स मधला जो काही वाचण्याचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्टची जी लेवल आहे ती वाढणार आहे. नंतर आहे इंटरनल रिसोर्स. इट हॅज बिकम अ कन्व्हिनियंट टूल टू find information on anything. Very useful website as well as a search engine like Google can provide a lot of information on any topic which has a require. There are a number of books, reference books, online help center etc. ठीक. मग इंटरनेट जे आहे त्याच्यावर आपल्याला तुम्ही काहीही सर्च केलं तरी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट इन्फॉर्मेशन गुगल तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. नंतरचा पॉइंट आहे प्रॅक्टिस रीडिंग अँड स्पीकिंग. मग त्यामध्ये पहिलं आहे रीडिंग, म्हणजे त्याच्यामध्ये रीडिंग आणि स्पीकिंगचे तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती कशा प्रकारे डेव्हलप करू शकता. मग त्यामध्ये काय आहे की पहिलं आहे स्पीकिंग. मग स्पीकिंगमध्ये काय इन्फॉर्मल टॉक असेल, क्वेश्चन आन्सर टाईप ज्या काय मेथड आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमची जर इंग्लिश डेव्हलप करायची असेल त्यामध्ये तुमचं मेन म्हणजे तुम्हाला ती गोष्ट बोलणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्पीक म्हणजे बोलशाल तेव्हाच तुमच्यामध्ये इंग्लिश जी आहे ती डेव्हलप होणार आहे. मग रीडिंग म्हणजे काय की जेव्हा तुम्ही वाचशाल तेव्हाच त्या ज्या काही स्किल असणार आहे त्या डेव्हलप होणार आहे. त्यामध्ये डिस्कशन असेल, इंटरव्ह्यू असेल, सेमिनार टाईप असेल, रोल प्लेइंग मेथड असेल, स्टोरी टेलिंग असेल, ड्रिलिंग असेल, अशा प्रकारे जी आहे ती तुम्ही या ऍक्टिव्हिटीज करून स्पीकिंग स्किल जी आहे ती डेव्हलप करू शकता. नंतर आहे रीडिंग स्किल मध्ये तुम्ही यूज ऑफ अ ब्लॅकबोर्ड, यूज ऑफ अ फ्लॅश कार्ड, लाऊड रीडिंग, चारकोल रीडिंग, पॉपकॉर्न रीडिंग, पार्टनर रीडिंग, सायलेंट रीडिंग ज्या आहे त्या मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आहे रीडिंगसाठी. ठीक. त्याच्यानंतर काही अशा ऍक्टिव्हिटीज एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज त्यांनी दिल्या आहे की टीचरने 5-6 मुलांचा जो आहे तो ग्रुप करून त्यांना क्वेश्चन आन्सर टाईप जे असतात ते तुम्ही करू शकतात. म्हणजे एका ग्रुपला तुम्ही क्वेश्चन विचारायचा आहे आणि दुसऱ्या ग्रुपने त्याचा आन्सर द्यायचा आहे, किंवा मग 5-5 मुलांचा ग्रुप करून काय करायचं आहे त्यांचं अरेंजमेंट करायची आहे रीडिंग जी आहे ती वाढवण्यासाठी. म्हणजे 5 मुलांपैकी कोणत्या तरी एका विद्यार्थ्यांनी वाचायचं आहे, ते संपलं की दुसऱ्या ग्रुपमधल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी वाचायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ऍक्टिव्हिटीज तुम्ही डेव्हलप करू शकता. ठीक. इथपर्यंत आपला जो आहे फर्स्ट चॅप्टर होता ज्याचं नाव होतं प्रोफिशियन्सी इन रीडिंग अँड रायटिंग, प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल. ठीक. तर यामध्ये इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहे. नंतरचा पॉइंट आहे प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल. मग त्यातला पहिला पॉइंट जो आहे तो प्रोफिशियन्सी ऑफ रायटिंग, प्रोसेस ऑफ रायटिंग आहे. इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. रायटिंग इज अ फोर्थ skill in a language learning. It involves many manual skills such as holding a pencil or a pen, controlling muscles of a finger, holding a notebook properly, hand-eye coordinations, and copying the letters correctly. Unless sufficient practice in a listening, speaking, and reading is given in there, teacher should not introduce writing. Writing is expected to be logical and properly ऑर्गनाइज. बरोबर. मग रायटिंग म्हणजे ही आपली चौथी स्किल आहे. ज्यानंतर आपण LSRW जे आहे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग जेव्हा शिकू त्यानंतरची चौथा स्किल जे आहे ते रायटिंग आहे. यामध्ये तुमचे जे काही वस्तू असेल, कोणतं पेन पकडणं, पेन्सिल पकडणं, पुस्तक पकडणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हँडचे जे काही बोटांचे मसल्स असतात त्यांच्यावर म्हणजे डिपेंड असतात. म्हणजे तुमचे स्नायू जे आहे, बोटांचे मसल्स जे आहे जेवढे जास्त प्रमाणात ते मजबूत होतील तेवढ्या प्रकारे तुम्ही लवकर पेन्सिल, पेन जे आहे ते पकडू शकतात. यामध्ये जे काही टीचरचा कोणताही रोल नसतो. कशासाठी? तुम्हाला लिखाण शिकवण्यासाठी. जेव्हा तुम्ही स्वतः त्याला प्रिपेअर होशाल लिहायला तेव्हाच तुम्ही जी रायटिंगची प्रोसेस आहे ती शिकू शकणार आहे. इन दिस सब युनिट वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू राईट इझी अँड आर्टिकल अँड प्रॉपर पेपर और एनी राईट अप. This process is writing to be learned. What precautions are required and what are the various steps in the process of writing? There are 6 steps in the process of writing. मग त्यातला काय दिलं आहे की यामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण इझिली लिहू शकतो, किंवा मग एखादी जी काही स्टेप आहे, एखादा आर्टिकल असेल किंवा मग लिहिण्याची जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे आपण शिकू शकतो, त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स आपण घ्यायला हव्यात. त्यांनी 6 स्टेप ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, 6 प्रोसेस त्याने दिलेल्या आहे. तर त्यातली पहिली आहे जनरेटिंग आयडियाज फॉर रायटिंग. म्हणजे काय की एखादी आयडिया जी आहे, म्हणजे आपल्याला काही लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणती तरी आयडिया असायला हवी की आपल्याला लिहायचं काय आहे, त्या आयडियावर आपण लेखन केलं गेलं पाहिजे. वी हॅव टू थिंक क्लिअरली व्हॉट वी वॉन्ट टू से, what is your
what is our intention and objective behind writing this well we call the pre-writing stage. Try to recall it and information about the topic you have selected. Remember the memories about the topic. Even we can make a list of items which have proper associations with the topic. Every time we have to think clearly about the reason as well as the purpose of a रायटिंग. म्हणजे तुम्हाला जे लिहायचं असेल ते तुम्हाला एखादा पेपर म्हणजे तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, त्याच्या मागचं जे काही इंटेन्शन आहे, तुम्हाला लिहायचं का आहे त्याचं कारण शोधून त्याच्याबरोबरचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ते तुम्हाला प्री रायटिंग करून ठेवायचे आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट जे काही छोटे छोटे पॉइंट्स आपण त्याला म्हणून ते लिहून ठेवायचे आहे. नंतर ते रिकलेक्ट करायचे आहे, त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती रिकलेक्ट करायची आहे. नंतर ती हळूहळू रिमेंबर करून काय करायचे आहे, तुमच्या म्हणजे आठवण्याचा ट्राय करायचा आहे आणि नंतर ती लिहिण्याचा ट्राय करायचा आहे. अशा प्रकारे तुमचं जे काही लिहिण्याचं स्किल असणार आहे ते डेव्हलप होणार आहे. मग त्यामध्ये काही त्यांनी रिझन दिलेले आहे. मग काय काय आहे, 3 रिझन आहे त्यातलं. टू मेक सम, टू डू समथिंग, टू मेक समवन टू अंडरस्टँड समथिंग अँड टू मेक समवन टू फील समथिंग. बरोबर. इन अदर वर्ड इट कॉल्ड ॲज अ परस्युएशन्स, एक्सपोजिशन्स आणि एक्सप्रेशन. अशा प्रकारच्या ज्या 3 मेथड आहे, 3 स्टेप किंवा मग 3 रिझन त्यांनी दिलेले आहे की आपल्याला लिहायचं का आहे, कशामुळे आहे आणि काय लिहायचंय. ठीक. तर अवर पर्पज ऑफ रायटिंग इट मे बी बट इट इज one of the 3. We have selected a topic and we have to made a list of various related subtopics and a topic. मग यातून आपल्याला जो टॉपिक लिहायचा आहे त्याच्याबद्दलचे जे काही सब टॉपिक असणार आहे, रिलेटेड टॉपिक्स असणार आहे ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. ड्राफ्टिंग इज द सेकंड स्टेप ऑफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. बरोबर. जी ड्राफ्टिंग स्टेज आहे ती सेकंड स्टेज आहे प्रोसेस ऑफ रायटिंगची. त्यामध्ये यू हॅव टू मेड अ लॉंग लिस्ट अबाउट सब पॉइंट्स अँड द टॉपिक्स ऑफ द फर्स्ट स्टेप. म्हणजे यामध्ये तुम्हाला जी काही लॉंग लिस्ट करायची आहे, एखादी लिस्ट करायची आहे ज्यामध्ये तुम्ही टॉपिक आणि सब टॉपिक लिहिणार असाल. त्यावर नंतर तुम्ही एखादी टिक मार्क करून ठेवायचे आहे. जे तुम्ही पॉइंट्स लिहिलेले आहेत त्यावर टिक मार्क करायची आणि जे लिहिलेले नाहीये त्यावर ते सोडून द्यायचे आहे. मग विच डिटेल्स आर रिक्वायर मेक अ सिक्वेन्स ऑफ अ पॉइंट. मग ज्याची तुम्ही टिक केलेली आहे, ज्या पॉइंटची तुम्ही टिक केलेली आहे त्याच्यात तुम्ही डिटेल्स काढायची आहे आणि त्याचा पॉइंटचा काय करायचा आहे, एक सिक्वेन्स लावायचा. ऑलवेज थिंक अबाउट युअर पर्पज अँड ऑडियन्स व्हाईल सिलेक्टिंग अ पॉइंट अँड डिटेल्स. मग यानंतर काय करायचं आहे की काहीतरी पर्पज असायला हवा का जे ऑडियन्सनी सिलेक्ट केलेला आहे, जो पॉइंट सिलेक्ट केला आहे त्याच्याबद्दलची डिटेल्स असायला हवी आणि जी काही रायटिंग असायला हवी ती कन्फ्युजन म्हणजे त्याची ऑर्डर अशी असायला हवी की ज्याने ऑडियन्स कन्फ्यूज व्हायला नको. त्यानंतर तुमचं जे काही कंटेंट आहे ते लिहायचं आहे. म्हणजे काय की इन शॉर्टकट सांगायचं म्हटलं तर तुमचे जे काही सब टॉपिक आणि टॉपिक्स असणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं आहे किंवा मग कुठेतरी दुसऱ्या सिटीत जायचं आहे, तर तुम्ही काय करणार आहात, तुमचे जे जे सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत त्याबद्दल तुम्ही आधी लिहून ठेवणार आहे. मग जे सामान तुम्ही बॅगमध्ये भरलेलं आहात मग त्याच्या पुढे तुम्ही काय करता, टिक करतात. बरोबर. मग अशा प्रकारे काय होतं, आपण स्वतः कन्फ्यूज होत नाही आणि मग लिखाणामध्ये पण अशा प्रकारे केलं तर ऑडियन्स कन्फ्यूज होणार नाही आणि त्यानंतर तुमचं जे काय आहे मेन प्रोसेस जी आहे ती रायटिंगची जी प्रोसेस आहे ती चालू करायची आहे. म्हणजेच काय की जेव्हा आपण पॅकिंग करू तेव्हा नंतर मेन जी प्रोसेस असणार आहे आपली गावाला निघायची ती आपण जाणार आहोत. ठीक. नंतर आहे एडिटिंग. एडिटिंग इज अ थर्ड स्टेप. एडिटिंग मीन्स रिरायटिंग द कंटेंट इज मोर इफेक्टिव्ह लँग्वेज, रायटिंग appropriate word, proper sentence, make logical paragraph, check the grammatical constructions, make corrections if any, write such way that we have increased to actual communication with the audience. This is a stage of a proofreading, checking if any repetitions is there. There should be a clear and a tough. Write proper pronunciation, punctuation marks. Editing is an extremely detailed process. Some people have a habit to use some particular words many times. See carefully whether you have used any word repeatedly unnecessarily. Think about any hard and difficult sentence you have written and make it a simple. एडिटिंग म्हणजे काय की सपोज कोणी युट्यूबर असेल तर ते काय करतात, त्यांचे एडिटिंगचं जे असेल ते काय करतात, आधी त्यांचं सपोज एखादं बुकमधनं, सपोज माझं आहे, मग मी काय करते बुकमधून एखादी जी गोष्ट आहे ती कॉपी करतो आणि ती आपण काय करणार आहात, एडिटिंग म्हणजे काय की सपोज आपण ती गोष्ट लिहिलेली आहे मेसेजमध्ये आणि नंतर तिला आपण एडिटिंग करणार आहोत. मग त्यामधले ग्रॅमॅटिकल इरर्स असतील किंवा मग स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा मग कुठे तुम्हाला पॅराग्राफ द्यायचा आहे, कोणती डेफिनेशन कशी लिहायची आहे, मग त्याची फॉन्ट वगैरे कसे आहे ते सगळं सिलेक्ट करायचं आहे
त्याला म्हणणार आहोत आपण एडिटिंग. नंतर आहे मॉडिफाईंग द टाईप ऑफ अ प्रिंट, टाईप अँड अ प्रिंट द कंटेंट इफ पॉसिबल, देन टेक अ रेड पेन अँड स्टार्ट स्लॅशिंग अननेसेसरी. Take a rest for 1-2 days, then read the content loudly and think yourself that you are a audience. Skip short paragraph, write short sentence if they are very long. Instead of using more adjective and adverb, use proper noun and verb to express the आयडिया. मग आपण कालचा परवाचा एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये मी तुम्हाला सिलेबल सांगितलं होतं आणि फ्रेज सांगितले होते. मग फ्रेज म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण पूर्ण लांब लचक सांगता ती शॉर्टकट मध्ये, म्हणजे काय की वंडरफुल गिफ्ट, वंडरफुल प्राइज किंवा ब्युटिफुल गर्ल, म्हणजे काय की जास्त ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह जे आहे त्यांचा यूज न करता शॉर्टकट मध्ये मिनिंगफुल सेंटेन्स आपण तयार करतो, त्याला म्हणायचं आहे मॉडिफाईंग. म्हणजे एखादी जी गोष्ट आहे आपल्याला सारांश लिहायला विचारलं जातं बघा, की खूप मोठा पॅराग्राफ दिलेला असतो 10-15 ओळींचा, त्याचा आपल्याला 3-4 लाईन मध्ये सारांश लिहायचा असतो, त्याला म्हणतो आपण मॉडिफाईंग. नंतर आहे रिवायझिंग. रिवायझिंग मीन अ रीसीइंग, रीरायटिंग, रिव्हिजनिंग द कंटेंट. अवर रिटन कंटेंट शुड मेक अ प्रॉपर सेन्स टू अ रीडर. A reader should know exactly what you want to say. The proper way is a rewrite the matter after 1-2 days. One way is revising a content is to ask someone else to read your writing loudly. The result will be either that person may find any mistake or you can realize any while listening. In this stage, add, delete or rearrange the content if you रिक्वायर. म्हणजे यामध्ये काय असणार आहे की जेव्हा तुमचं लिहून झालेलं असेल तेव्हा तुम्हाला जे कंटेंट हवं आहे ते तुम्ही रियुजिंग करू शकतात, रिराईट करू शकतात. रिसिंग म्हणजे परत तुमचं सपोज एखादं कंटेंट चुकलेलं आहे लिहिताना, तर तुम्ही त्यावर परत काय करू शकतात, रिराईट करू शकतात, म्हणजे तेच कंटेंट परत परत लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल कोणी ऑथर असेल, कोणी पोएम बनवणार असेल, तर त्यांचं काय होतं, ते जे कंटेंट बनवतात ते पहिले काय करतात, एक कच्चा पुरावा किंवा कच्ची इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ती आधी ती लिहून घेतात, त्यानंतर ते परत रिराईट करतात. 1-2 वेळेस जेव्हा ते रिराईट करतील तेव्हा त्यांचं जे काही टोन असणार आहे, स्टाईल आणि कंटेंट असणार आहे तो कसा होणार आहे, त्यांचा गोल पर्यंत तो पोहोचणार आहे, तो ॲप्रिप्रिएट होणार आहे. नंतर आहे प्रेझेंटिंग रायटिंग. नाव युअर पेपर टॉपिक इज रेडी फॉर प्रेझेंटिंग. मग आता जे आहे तुम्ही जेवढं सगळं केलं, ड्राफ्टिंग केलं, एडिटिंग केलं, मॉडिफाईंग केलं, रिवायझिंग केलं, त्यानंतर तुम्ही शेवट काय करणार आहे, तुम्ही जे लिहिलेलं आहे, जे तुम्ही दिवे लावलेले आहे ते तुम्ही प्रेझेंट करणार आहात. मग यू हॅव टू प्रेझेंट इट बिफोर अन ऑडियन्स. Think about the facilities available to you for a light. Think about the occasion where you are going to present your write-up. Think about the audience to in the term of size and familiarity with you as well as a topic. Your previous experience of presentation if any should be कन्सिडर. मग यानंतर काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला ती आयडिया तुमची प्रेझेंट करायची आहे, ते प्रेझेंट करण्याआधी तुम्हाला ती आयडिया पूर्ण चेक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी प्रेझेंट करायची आहे ती आयडिया, अशा एखादं सपोज त्याला आपण एखादं हॉल वगैरे घेऊ किंवा मग ठिकाणी प्रेझेंट करायचे आहे की ज्या ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज ज्या असणार आहे त्या व्यवस्थित असणार आहे, लाईट व्यवस्थित असणार आहे. ज्यांच्यासमोर तुम्हाला प्रेझेंट करायचे आहे ते तुमचे फॅमिलियर असणार आहे किंवा मग कोणीतरी जे ऑडियन्स असतील बघणारे ते तुमचे थोडेसे फॅमिलियर असायला हवे, तेव्हा तुम्ही ती आयडिया जी आहे, तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो प्रेझेंट करू शकता. इन दॅट वे टेक युअर ओन टाइम टू फॉर प्रेझेंटिंग, डू द बेस्ट वर्क अँड शो युअर क्रिएटिव्हिटी. मग या सोबत अशा प्रकारे तुम्ही जो काही तुमचा प्रेझेंटिंगचा टाइम जो आहे तो तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि तुमचं जे काही तुम्ही प्रेझेंट करणार आहात ती क्रिएटिव्हिटी जी आहे ती इतरांसमोर मांडू शकता. ठीक, तर अशा प्रकारे जी रायटिंगची आहे ती प्रोसेस आहे, त्याच्या 6 स्टेप आपण बघितल्या. कोणती बघितली, जनरल रायटिंग, आयडिया फॉर रायटिंग, सेकंड आहे ड्राफ्टिंग, थर्ड आहे एडिटिंग, फोर्थ मॉडिफाईंग, फिफ्थ आहे रिवायझिंग आणि सिक्स्थ आहे प्रेझेंटिंग रायटिंग. नंतरचा पॉईंट आहे फीचर्स ऑफ रायटिंग, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मग त्यामध्ये काय काय आहे, त्यामध्ये आपल्याकडे ज्या काही फीचर्स असायला हवे, व्यवस्थित क्वालिटी असायला हवी, त्याचा क्रायटेरिया जो आहे तो व्यवस्थित असायला हवा. जे काही आपण लिहितो आहे ते व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे. त्यातलं सगळ्यात मेन पॉइंट आहे युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. मग काय की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट लिहायची असेल तेव्हा तुम्हाला व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला लिहायचं काय आहे, तुमच्याकडं सपोज तुम्हाला एखादा एसे लिहायला लावला, माय फॅमिली, माय स्कूल वगैरे, तर तुम्हाला एसे तुम्हाला लिहिता येतोय, परंतु त्यांच्याकडे
तुमच्याकडे गुड व्होकॅब्युलरी नसेल, तुमच्याकडे शब्द साठाच नसेल, तर तुम्ही एसे लिहू शकणार नाही. मग त्यामध्ये तुम्हाला नाऊन जे असतील, स्पेसिफिक ऍडजेक्टिव्ह काय काय वापरायचे, त्याच्यामध्ये कोणते कोणते तुम्ही म्हणजे काय काय वर्ब्स वापरले पाहिजे, नाऊन वापरले पाहिजे, कोणत्या गोष्टी जो आहे त्या सिमिलर ठेवल्या पाहिजे, त्यांचा मिनिंग जो आहे तो व्यवस्थित असायला हवा, त्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन होता कामा नाही. अशा प्रकारे जी आहे ती व्होकॅब्युलरी तुम्हाला यूज करता आली पाहिजे. नंतरचा पॉइंट आहे ग्रॅमॅटिकली इरर करेक्ट. मग काय की जे तुम्ही लिहिणार आहात त्यामध्ये तुमच्या ज्या काही स्पेलिंग असतात त्या व्यवस्थित असायला हव्या. पंच्युएशन मार्क्स तुम्हाला कुठे कुठे द्यायचे आहे ते व्यवस्थित असायला हवे. ग्रामर अँड तुमची जी काही लिहिण्याची स्टाईल आहे ती व्यवस्थित असायला हवी. तुमची हँडरायटिंग जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. हँडरायटिंग मध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेले आहेत, तर ते काय, सॉफ्ट ग्रिप ऑफ अ पेन ऑर अ पेन्सिल. म्हणजे तुम्ही जे काही लिहिणार आहात त्यासाठी तुम्ही पेन पेन्सिल जी आहे तुमची सॉफ्ट असायला हवी. यूज लाईन पेपर व्हाईल प्रॅक्टिस. म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिणार असाल तेव्हा तुमचे जे काही पेपर असणार आहे त्यावर व्यवस्थितपणे लाईन मारायचे आहे. मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आहे की तुम्ही जी क्वेश्चन पेपर आहात तुमची कशा प्रकारे प्रेझेंट करू शकतात आन्सर शीट, तर मी हे पॉईंट तुम्हाला त्यामध्ये सांगितलेले आहे की तुमची हँडरायटिंग व्यवस्थित असायला हवी, तुम्ही व्यवस्थित लाईन मारल्या पाहिजे. नंतर आहे तुमचं कम्फर्टेबल रायटिंग जी आहे ती कम्फर्टेबल असायला हवी. खूप जास्त जवळ नको, खूप जास्त लांबही नको, स्पेस जो आहे तो प्रॉपर असायला हवा. नंतर आहे सीक इन्स्पायरेशन फ्रॉम दज हुज हँडरायटिंग इज गुड. म्हणजे काय की ज्यांचं हँडरायटिंग व्यवस्थित आहे त्यांच्याकडून तुम्ही थोडासा त्यांचा आदर्श घ्यायला हवा. यूज युअर होल आर्म टू राईट. सेट युअर पेपर ऑर अ नोटबुक प्रॉपरली. कीप प्रॉपर स्पेसिंग बिटवीन द टू वर्ड्स. तेच ज्या कन्सेप्ट आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यासोबत सोबत फ्लुएन्सी अँड अ ब्युटी आर अ थ्री लायबिलिटी. फ्लुएन्सी अँड ब्युटी आर अ थ्री रिक्वायर्सिंग ऑफ अ गुड हँडरायटिंग. ठीक. नंतरचा पॉइंट आहे पॅराग्राफ मेकिंग. मग ग्रुपिंग सिमिलर पॉइंट्स टुगेदर इज व्हेरी इसेन्शियल इन अ गुड रायटिंग. Ensure that each paragraph deals with a main themes at or near the beginnings of every paragraph present in their main aims and a sentence. Then develop the main points or a theme in a following sentence. Paragraph. Ensure that the paragraph links smoothly with a previous वन. मग पॅराग्राफ मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी रिलेटेड असणार आहे, म्हणजे काय की आपण पॅराग्राफ लिहिताना काय करतो, सपोज एखाद्या गोष्टीचं तुम्हाला पॅराग्राफ लिहायचं आहे, तर सपोज तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे, तर तुम्ही काय करणार आहात, पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देणार आहे की तुमचं नाव काय आहे, तुमचं शाळा कुठं झालेली आहे, तुम्ही काय शिकला आहात, तुमच्या हॉबीज काय काय आहे. ठीक. मग जेव्हा तुमचं इंट्रोडक्शन संपेल तेव्हा तुमच्या मेन एम म्हणजे तुम्हाला ज्याबद्दल पॅराग्राफ लिहायचा असणार आहे तो तुमचा सेकंड पॅराग्राफ येणार आहे. त्यामध्ये तुमची डिटेल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुमचा थर्ड पॅराग्राफ येणार आहे. म्हणजे तिन्ही पॅराग्राफ जे आहे ते कसे असायला हवे, थोडे वेगळे असायला हवे, परंतु तुम्ही जे कंटेंट लिहिता आहात त्यापासून पूर्णपणे बरकटले गेले नाही पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे डिस्कर्स मेकर्स. मग डिस्कर्स मेकर्स इज अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट प्ले अ रोल ऑफ अ मिनिंगफुल managing a flow of a discourse, lectures or a talk. It should a connection between what is said and what is to be said. It does not change the meaning of an earlier sentence, but a straightness is meeting. Some example is there. Okay, you know, actually, basically, oh, well. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखादा पॅराग्राफ लिहिणार असाल किंवा एखाद्यासोबत डिस्कशन करणार असाल, बोलणार असाल, लेक्चर घेणार असाल, त्यामध्ये तुम्हाला हे जे शब्द आहे ते तुम्ही यूज करू शकतात. नंतर आहे कोहिरन्स अँड अ कोहेजन. मग कोहिरन्स मीन्स अ कंटेंट इट्स अ लॉजिकली सिक्वेन्स. म्हणजे काय की तुमचं जे कंटेंट असायला हवं ते एक सिक्वेन्सनुसार असायला हवं, ते व्यवस्थितपणे ऑर्गनाइज केलेलं गेलं असायला हवं आणि ते समोरच्याला समजेल असं असायला हवं. इट मीन्स अ कनेक्शन ऑफ आयडियाज कनेक्टिव्हिटी ऑफ आयडियाज अँड द सेंटेन्स लेवल. म्हणजे काय की जी सेंटेन्स लेवल असणार आहे तुमचं त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असायला हवं, ते रिलेशनच्या म्हणजे काय भरकटण्यासारखं नसायला हवं. नंतर आहे कनेक्शन ऑफ द सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ विथ अ लिंकिंग वर्ड. जे काही शब्द असणार आहे, जो तुमचा पॅराग्राफ लिहिणार आहात, जो सेंटेन्स तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामध्ये ते शब्द जे आहे ते लिंक असायला हवे. इन शॉर्ट, कोहिरन्स मीन्स आयडिया थॉट्स इन अ रायटिंग आर कनेक्टेड विथ अ प्रॉपर ऑर्गनायझेशन. म्हणजे काय की शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणजे काय की तुम्ही जे काही लिहिता आहात त्यामध्ये तुमच्या आयडिया थॉट्स जे असणार आहे ते प्रॉपर ऑर्गनाइज केलेले असायला हवे, त्यांचं कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. नंतर आहे कोहिजन मीन्स अन आयडिया अँड थॉट्स आर कनेक्टेड प्रॉपरली ॲट अ लँग्वेज लेवल. म्हणजे काय की भाषाच्या लेवलनी तुमचं जे आहे कोहिजन असायला
हवं. त्यामध्ये काही सिमिलर आयडियाज असणार आहे. मग ते काय आहे, इन ॲडिशन, अनदर रिझन इज इक्वली, नंतर आहे फॉर करेक्ट, कॉन्ट्रास्टिंग, नंतर आहे इन कॉन्स्ट्रक्ट, ऑन द अदर हँड, ऑन द कॉन्ट्रास्टिंग, अल्दो, नंतर थर्ड आहे गिविंग एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल काय आहे, फॉर इन्स्टंट, टू इलिस्ट्रेट. अशा प्रकारे तुम्ही जे एक्झाम्पल आहे ते घेऊ शकतात. नंतर रिझल्टवर तुम्ही लिहू शकतात. सिक्वेन्सिंग आहे, प्रोव्हाइडिंग एक्सप्लेनेशन्स असणार आहे, कन्क्लुजन असणार आहे आणि ओपिनियन तुमचं जे असणार आहे ते असणार आहे. मग अशा प्रकारे कोहेरन्स अँड कोहेजनचा हँड इन हँड जे असणार आहे, गुड हँड रायटिंग तुमची असणार आहे. इझी, व्हेरी इसेन्शियल आहे त्यासाठी. नंतर आहे टाईप ऑफ रायटिंग. मग कोणते कोणते टाईप आहे, त्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग असणार आहे. मग त्यामध्ये 5 स्टेप जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ते कोणते आहेत, थिंक अबाउट द मेन आयडियाज ऑफ अ पेपर अँड राईट द फर्स्ट सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा जे पॅराग्राफ लिहायचा आहे त्याची मेन आयडिया काय आहे ते तुम्ही पेपरवर लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही पॅराग्राफचं सेंटेन्स आहे ते तुम्ही लिहिणार असणार आहे. नंतर आहे गिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ दॅट सेंटेन्स. जे सेंटेन्स तुम्ही लिहिलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. गिव्ह अन एक्झाम्पल टू सपोर्ट द सेंटेन्स. जे सेंटेन्स तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला एखादं एक्झाम्पल आठवत असेल तर ते एक्झाम्पल तुम्ही द्यायचं आहे. एक्सप्लेन दॅट एक्झाम्पल. त्यासोबत सोबत ते एक्सप्लेन पण करायचं आहे. गिव्ह रिलेव्हन्स द इन्फॉर्मेशन विथ अन मेन आयडियाज अँड सजेस्ट अबाउट द नेक्स्ट पॅराग्राफ. म्हणजे काय की एवढे सगळं झाल्यानंतर त्याबद्दलची थोडीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि सोबत नेक्स्ट पॅराग्राफला सुरू करायचं आहे. अशा प्रकारे ते 5 स्टेपमध्ये तुम्ही पॅराग्राफ डेव्हलपमेंट करू शकतात. त्यासाठी 4 एलिमेंट दिलेले आहे पॅराग्राफसाठी. पहिले आहे युनिटी. एव्हरी पॅराग्राफ हॅज अ सिंगल कंट्रोलिंग आयडियाज. फॉर एक्झाम्पल, इफ युअर टॉपिक ऑफ अ पेपर ऑर अ राईट अप इज अ इम्पॉर्टंट ऑफ अ टीचिंग एड्स. म्हणजे काय की तुमचा जे काय तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा आहे त्यामध्ये युनिटिंग असायला हवा, ऑर्डर त्याची व्यवस्थित असायला हवी, त्याच्यामध्ये कोहिरन्स असायला हवा, कम्प्लीटनेस असायला हवा. जो पॅराग्राफ तुम्ही लिहित आहात तो कम्प्लीट असायला हवा, अर्धवट नको. नंतर आहे स्टोरी. मग स्टोरीमध्ये काय आहे, एव्हरी स्टोरी हॅज अ बिगिनिंग, द मिडल पार्ट अँड द एंड. बरोबर. मग प्रत्येक स्टोरीची जी असते एक सुरुवात असते, एक मधला पार्ट असतो आणि एक एंड असतो. बरोबर. आपण एखादी मूवी बघत असाल तर तेव्हा काय होतं की सुरुवात आपण बघतो आणि मधलं सोडून देत नाही, डायरेक्ट शेवट आपण बघत नाही. बरोबर. आपण जी काही सुरुवात आहे त्यातला मधला जो काळ आहे तो बघतो आणि शेवट पिक्चरचं जे नाव असतं त्याच्यावर एंड जो असतो तो तुमचा दिलेला असतो, त्याला म्हणणार आहोत आपण स्टोरी. मग स्टोरीमध्ये काही गोष्टी असतात त्या इंट्रोड्यूस केलेल्या असतात. म्हणजे काय की एखाद्या भोपळ्याची स्टोरी असेल किंवा मग कोल्ह्याची स्टोरी आपण बघितलेली आहे लहानपणी. मग त्या गोष्टी काय आहे की स्टार्टिंग पासून एंड पर्यंत काही गोष्टी अशा आहे की ज्यांचा त्यामध्ये इंट्रोड्यूस केले असतं, त्याला म्हणायचं आहे स्टोरी रायटिंग. त्यासाठी काही टिप्स त्यांनी दिलेल्या आहे. काय आहे त्या टिप्स ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकता. शेअर युअर स्टोरी रायटिंग इफर्ट्स विथ अदर रायटर्स, कीप लर्निंग, read a varied literatures and learn the technique of a story writing, keep practicing, make a habit of a story writing every day, always revise. म्हणजे काय की जी काही स्टोरी तुम्ही समोरच्याला शेअर करणार आहात किंवा बनवणार आहात ती समोरच्या रायटरला शेअर करायची आहे. कीप लर्निंग म्हणजे काय की तुम्हाला ज्या गोष्टी स्टोरीत लिहायच्या आहे, सांगायच्या आहे त्या तुम्हाला शिकाव्या लागणार आहे वेगवेगळ्या लिटरेचर मधून. नंतर आहे की प्रॅक्टिसिंग, जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जी स्टोरी तुम्हाला बनवायची आहे तिला तुम्ही रोज काय वेळ जो आहे तो देणं गरजेचं आहे, तो रिवाइज करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस तुम्हाला करायचे आहे ते करणं गरजेचं आहे. फॉर अ स्टोरी रायटिंग प्लॅनिंग प्रियर्स अँड रायटिंग इज अ इसेन्शियल. त्यासाठी तुमचं जे काय प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. नंतर आहे काही स्टेप दिलेला आहे स्टोरी रायटिंगसाठी, तर त्या कोणत्या आहे त्यातली पहिली आहे प्री रायटिंग स्टेज. फॉर सम आयडियाज बिल्ड ऑन युअर आयडिया, मेक अ प्लॅन अँड अ स्ट्रक्चर ऑफ अ स्टोरी. म्हणजे काय की तुम्हाला जी रायटिंग करायची आहे स्टोरी त्याच्यासाठी तुम्हाला काही आयडिया असायला हव्या. नंतर तुम्ही ती स्टोरी जी आहे ती प्लॅन करून लिहायला हवी. नंतर आहे रायटिंग स्टेज. नंतर आहे तुमची रायटिंगची स्टेज, म्हणजे तुम्हाला जी स्टोरी तुम्ही प्लॅन केलेली आहे, आयडिया तुम्हाला आलेली आहे ती लिहिण्याची स्टेज असणार आहे. नंतर आहे रिवाइज स्टेज. जे तुम्ही लिहिलेलं आहे 1-2 दिवसानंतर त्याला रिवाइज करायचं आहे. जो पार्ट तुम्हाला उलटा पालटा वाटतोय किंवा हा पार्ट तुम्हाला आधी ठेवायचा होता, हा नंतर ठेवायचा होता, अशा प्रकारे ती आहे ती रिअरेंज ते करायचं आहे. नंतरचं आहे एडिटिंग स्टेज. मग फायनल स्टेज तुमची येणार आहे ती आहे एडिटिंग स्टेज. मग जी स्टोरी तुम्हाला आयडिया आली आहे ती तुम्ही लिहिलेली आहे, रीरायटिंग पण केलेली आहे आणि शेवट काय असणार आहे, एडिटिंग असणार आहे. ठीक. नंतर आहे वर्कशीट. वर्कशीट इज अ टॉपिक
is a piece of a paper on which is a series of a question or exercise and their answer are a written. Work done or a work to be done recorded. वर्कशीट मध्ये तुमचं जे काही काम असणार आहे ते तुम्ही कंप्लीट केलंय किंवा नाही केलंय अशा प्रकारचे काही रेकॉर्ड तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे. त्यामध्ये ही सेम स्टेप असणार आहे, प्री रायटिंग, रायटिंग आणि रिवायझिंग. नंतर आहे रिझ्यूम. फर्स्ट डिटरमाइन अँड फिक्स युअर ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड रायटिंग ऑफ अ रिझ्यूम. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा रिझ्यूम लिहायचा आहे त्याबद्दल तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ते तुम्हाला का लिहायचं आहे रिझ्यूम त्याचं जे आहे ते कन्फर्म करायचं आहे. नंतर तुमचा जो रिझ्यूम आहे तो सबमिट कुठं करायचा आहे तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट गरजेच्या आहे, नंतर तुम्हाला जे नेम, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन काय आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहायला लागणार आहे. नंतर आहे डायलॉग. जो काही तुमचा रिझ्यूम असणार आहे त्यासाठी तो रिझ्यूम तुम्हाला जॉबसाठी खूप जास्त गरजेचा असतो. तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट कंपनी असेल किंवा मग टीचिंगची फील्ड असेल त्यासाठी तुम्हाला तुमचा रिझ्यूम जो असतो तो गरजेचा असतो. त्यामुळे तो तुम्ही बनवून ठेवायचा आहे. कोणत्याही कंपनीसाठी किंवा कुठेही तुम्हाला क्लासेससाठी जॉईन करायचं असेल तर रिझ्यूम जो आहे तो यूज होत असतो. नंतर आहे डायलॉग. मग डायलॉग रायटिंग रिक्वायर लर्निंग ऑफ अ व्हरायटी ऑफ अ कम्युनिकेशन स्किल लाईक अ टॉलरन्स ऑफ अ डिफरंट व्ह्यूज, इम्पॅथिक लिसनिंग, प्रॉपर जजमेंट एटसेट्रा. मग डायलॉग रायटिंग काय असणार आहे की एखादा टॉपिक आपल्याला दिलेला असणार आहे त्यावर तुम्हाला डायलॉग लिहायचे असणार आहे. त्यामध्ये डिफरंट आयडियाज असतील, डिफरंट व्ह्यूज तुमचे असायला हवे, नंतर इम्पॅथिक लिसनिंग असायला हवं, प्रॉपर जजमेंट तुम्हाला तिथं जमलं पाहिजे, त्याला आपण डायलॉग रायटिंग म्हणणार आहोत. मग त्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहे. अवर कॅरेक्टर शुड लिसन विथ एक्सपेक्टेशन्स ऑफ द लर्निंग, नोबडी नो द होल ट्रूथ. म्हणजे कोणाला सगळं जे आहे सत्य माहीत नसतं, त्यामुळं दे शुड ट्राय टू अंडरस्टँड अ डायव्हर्स व्ह्यू. जो काही तुम्ही सांगत आहात, जे डायलॉग तुम्ही लिहित असतात त्याबद्दल ते काय करतात, तो समजून घेण्याचा ट्राय करतात असतात. पे अटेन्शन टू लिसनिंग द अदर कॅरेक्टर्स. जे काय अदर कॅरेक्टर्स असणार आहे डायलॉग मधले त्यांचं अटेन्शन द्यायचं आहे, त्यांच्यावर ऐकण्याचं. नंतर दे शुड फ्री फ्रॉम अ रिजिड माइंडसेट. प्रत्येकाचा माइंडसेट जो आहे तो यामध्ये वेगळा वेगळा असणार आहे. कम्युनिकेट देअर रिझनिंग प्रोसेस. त्यांची जी काय प्रोसेस असणार आहे बोलण्याची, कम्युनिकेशन होण्याची ती वेगवेगळी असणार आहे. आणि प्रत्येकाचा जो काही टर्न जो आहे, वेट फॉर देअर टर्न, म्हणजे ज्यांचा जो काही वेळ आहे बोलण्याची किंवा डायलॉग रायटिंगची जी काही वेळ असणार आहे त्यापर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. ठीक, तर अशा प्रकारे जे आहे ते डायलॉग रायटिंगच्या गाईडलाईन्स आहे. नंतर आहे लेटर. लेटर आर अ रिटन इन अ बिझनेस, इन अ एज्युकेशनल, इलिस्ट्रेशन्स, इन्स्ट्रक्शन्स ऑर अ पर्सनल रिलेशनशिप. दे आर अ राईट इन अ कम्युनिकेट इन्फॉर्मेशन, गुड विल ऑर अ जस्ट लव अँड अ अफेक्शन्स. मग लेटर जे आहे ते आपल्याला बिझनेस पर्पजनी, एज्युकेशनल इन्स्ट्रक्शनसाठी गरजेचं असतं. एज्युकेशनल इन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला सपोज 1-2 दिवसाची लिव्ह पाहिजे असेल किंवा कुठे जायचं असेल तर आपण काय करतो, लेटर जे आहे ते लिहित असतो, बरोबर. नंतर तुमचं जे काय कम्युनिकेट इन्फॉर्मेशन जे आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचवायची आहे ती तुम्ही लेटर थ्रू पोहोचवू शकतात. त्यामध्ये काही स्टेज त्याने दिला आहे. मग त्यामध्ये तुमचे 3 स्टेज असणार आहे. इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही त्या लेटरमध्ये तुमचं इंट्रोडक्शन देणार आहे की तुम्हाला मेन पार्ट काय आहे, की तुमचं म्हणजे रिझन काय असणार आहे लेटर लिहिण्याचं ते तुम्ही तिथे मेन्शन करायचं आहे. नंतर आहे मेसेज. तुम्हाला त्यामधून काय मेसेज द्यायचा आहे, काय सेंड करायचं आहे ते तुम्ही लिहिणार आहात. नंतर आहे कन्क्लुजन की व्हॉट ॲक्शन्स इज रिक्वायर्ड टू बी टेकन बाय द रिसिव्हर इन सजेस्टेड इन दिस पार्ट. म्हणजे त्यांनी जे काही रिसिव्हरनी ज्याने जे लेटर सेंड केलं असणार आहे त्याचं मेन कन्क्लुजन काय असणार आहे ते रिसिव्हरनी काय करायचं आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. नंतर आहे रिपोर्ट रायटिंग. देअर आर अ मेनी टाईप ऑफ रिपोर्ट सच ॲज अ रिसर्च रिपोर्ट असतील, अॅन्युअल रिपोर्ट असतील, इन्स्टिट्यूशन रिपोर्ट असतील, ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन्स रिपोर्ट असतील, इत्यादी जे काही असणार आहे ते तुमचे रिपोर्ट रायटिंगचे पार्ट असणार आहे. नंतर आहे समरी रायटिंग. द साईज ऑफ अ समरी रायटिंग इट शुड बी 1/3 ऑफ अ ओरिजिनल कंटेंट. मी तुम्हाला सांगितलंय जे आपण सारांश लेखन केलंय ते काय असणार आहे त्याला आपण समरी रायटिंग म्हणणार आहोत. म्हणजे जे काय जे ओरिजिनल कंटेंट असतं ते तुम्हाला 1/3 पॅसेजमध्ये लिहायचं असतं, म्हणजे 4 ते 5 लाईनमध्ये लिहायचं असतं. मोठा पॅसेज फॉर एक्झाम्पल आपण एखादी मूवी बघून आल्यानंतर आपण जी काही मूवी असते ती 3 तासाची असेल तर आपण एखाद्याला ती स्टोरी काय सांगतो 5 ते 6 मिनिटं ती स्टोरी आपण त्यांना सांगत असतो. म्हणजे काय ते असणार आहे, ती असणार आहे तुमची समरी रायटिंग. म्हणजे तुम्ही ती मूवी जी आहे ती डिटेल न सांगता तुमचे जे जे मेन पॉइंट्स असणार आहे त्यामध्ये ते तुम्ही सांगणार आहात. नंतर आहे न्यूज रायटिंग.
6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग WH टाईप ऑफ क्वेश्चन्स जे असणार आहेत हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय अँड हाऊ अशा प्रकारचे जे क्वेश्चन असणार आहे ते त्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. न्यूज रायटिंगमध्ये जे जर्नलिस्ट असतात, पब्लिश करणारे जे काही न्यूज रायटर, न्यूज जर्नलिस्ट असतात त्यांच्यासाठी हे क्वेश्चन जे असतात ते यापासून तुमची जी काही न्यूज रायटिंग असते ती सुरू होत असणार आहे. नंतर आहे नोटीस दिस लास्ट पॉइंट ऑफ दिस सब युनिट 2.3 type of a writing. It is a writing of a notice. It is a very short piece of the writing. It is a formal style. It is a used by individual by a organization for many purpose like a announce event celebrations. ठीक अशा प्रकारचे जे असणार आहे ते नोटीस मध्ये असणार आहे. म्हणजे काय की तुम्ही जर शाळेमध्ये असाल तर तुम्हाला उद्या जर सुट्टी असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी नोटीस यायची बघा. म्हणजे काय की तुम्हाला शाळेला उद्या सुट्टी आहे असं काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे किंवा कोणता तरी सण असल्यामुळे पण परवा शाळा जी आहे ती नियमित वेळेत भरेल अशा प्रकारच्या नोटीस असतात त्या शॉर्टकट नोटीस असतात. म्हणजे त्यांना काहीतरी सर्व विद्यार्थ्यांना सोबत अनाऊन्स करता येईल अशा प्रकारच्या नोटीस त्या असतात. त्यामध्ये काय काय कंटेंट असतं. मग नेम ऑफ द ऑर्गनायझेशन जे कंटेंट असणार आहे, कोणती तुम्ही जी अनाउन्समेंट करता आहात त्याचं कंटेंट काय आहे, ऑर्गनाईज काय करता आहात त्याचं नेम असायला हवं, डेट कोणत्या दिवशी तुम्ही ऑर्गनाईज करतात, हेडिंग म्हणजे का कोणतं रिझन आहे, नंतर सबटायटल डिस्क्रिप्शन त्यामध्ये असायला हवं आणि पर्पज काय आहे. नंतर फॉर्मॅट ऑफ अ नोटीस त्यामध्ये डेट, टाइम, व्हेन्यू, हू इज टू अटेंड, स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन, कंटेंट्स, पर्सन अशा प्रकारे जे आहे ते नोटीसचं जे कंटेंट फॉर्मॅट जो आहे तो असणार आहे. पुढचा पॉइंट आहे प्रॅक्टिस इन अ स्पीकिंग अँड रायटिंग. मग काय आहे पहिलं की काही असे मेन पॉइंट त्याने दिले आहे की त्यामध्ये तुम्ही स्पीकिंग आणि रायटिंग जे आहे त्याची प्रॅक्टिस करू शकतात. मग त्यामध्ये स्पीकिंगसाठी काय करू शकतात, इन्फॉर्मल टॉक असेल तुमचं, क्वेश्चन आन्सर टाईप मेथड करू शकता तुम्ही, डिस्कशन करू शकतात, इंटरव्ह्यू, सेमिनार, रोल प्लेइंग मेथड करू शकतात, स्टोरी टेलिंग मेथड करू शकतात, ओरल कंपोजिशन, ड्रिलिंग अशा प्रकारचे जे आहेत त्यातून तुमची जी काय प्रॅक्टिस होणार आहे स्पीकिंगची. नंतर आहे रायटिंगसाठी कॉपिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड, ट्रान्सक्रिप्शन आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जे तुम्हाला टीचर लिहून देतात ते तुम्ही सेम टू सेम कॉपी करून लिहितात तुमच्या नोटबुकमध्ये, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. नंतर आहे राईट द सेंटेन्स फ्रॉम द सबस्टिट्यूशन टेबल, राईट द कॉपी बुक, यूज ऑफ अ कॅलिग्राफी नोटबुक, डिक्टेशन, रायटिंग सेंटेन्स इन अ सिक्वेन्स, ऑल टाईप ऑफ कंपोजिशन एटसेट्रा. अशा प्रकारे जी आहे रायटिंग स्किल जी आहे किंवा रायटिंग प्रॅक्टिस जी आहे तुम्ही ती करू शकता. नंतर आहे सम ॲडिशनल इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज फॉर प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग. मग त्यामध्ये काही ॲडिशनल ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे तर त्या कोणत्या आहे. टीचरनी 5-6 जणांचा ग्रुप करायचा आहे. मग त्यामध्ये एकाला ग्रुपचं डिस्कशन करायला लावायचं आहे. मग त्यामध्ये ग्रुप डिस्कशन आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये जी रायटिंगची प्रोसेस आहे ती 6 स्टेपमध्ये त्यांनी डिवाइड केलेली असणार आहे. तर ती कोणती असणार आहे, पहिले प्रिपेअर अ फ्लो चार्ट इन ऑफ इट अँड राईट इन देअर नोटबुक. म्हणजे काय की पहिले तुमचा जो काही फ्लो चार्ट असणार आहे तो प्रिपेअर करायचा आहे आणि तो नोटबुकमध्ये लिहायचा आहे. टीचर टेल अबाउट द ग्रुप ऑफ टू डिस्कस अबाउट द फीचर ऑफ अ गुड रायटिंग. नंतर काय की टीचरनी जे काही गुड रायटिंगचे फीचर्स असणार आहे ते डिस्कस करायचे आहे आणि त्याच्याबद्दल काही एक्झाम्पल द्यायचे आहे ते नोटबुकमध्ये लिहायला लावायचे आहे. टीचर आस्क सम क्वेश्चन्स ऑन द टाइप ऑफ रायटिंग. त्यानंतर क्वेश्चन टीचरनी काही क्वेश्चन त्यांना द्यायचे आहे, विद्यार्थ्यांना विचारायचे आहे आणि त्यानंतर ते अरेंज करायला लावायचे आहे. नंतर आहे त्याच्यानंतर 10 ग्रुप जे असणार आहे, मेक 10 ग्रुप्स ऑफ अ क्लास. म्हणजे तुमचा जो काही क्लास असणार आहे त्यामध्ये ग्रुप्स जे असणार आहे ते बनवायचे आहे. 10 ग्रुप बनवायचे आहे. त्यामध्ये ग्रुप 1 ला पॅराग्राफ द्यायचा आहे, ग्रुप 2 ला स्टोरी द्यायची आहे, ग्रुप 3 ला नोटीस. अशा प्रकारचे जे आहे त्यामध्ये तुम्ही रायटिंग स्किल विद्यार्थ्यांना देऊ शकतात. नंतर आहे कलेक्ट द 10 राईटअप. म्हणजे ते 10 जे काही आपण ग्रुप दिलेले होते, ग्रुप बनवले होते, त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या. त्या ऍक्टिव्हिटीज काय करायच्या आहे, कलेक्ट करायच्या आहे सिक्वेन्स नुसार आणि नेक्स्ट नंबर जो असणार आहे त्याला ते डिस्कस करायला लावायचं आहे, त्यावर फीडबॅक द्यायला लावायचा आहे. अशा प्रकारच्या ज्या स्टोरी तुम्ही किंवा मग रायटिंगच्या ज्या काही स्पीकिंग किंवा रायटिंग ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये तुमच्या क्लासमध्ये डेव्हलप करू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे आहे ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा मग इम्पॉर्टंट होते 2 चॅप्टर. 10 मार्क्सचं दोन्ही चॅप्टरचं वेटेज आहे. तर दोन्ही चॅप्टर जे आहे ते आपले कव्हर झालेले आहे. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 चा F4 मी अपलोड केलेला आहे. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 जो आहे तो मी आता अपलोड करेन आणि नंतरचा जो आहे पॅडागॉजी दोन्ही जे असणार आहे F4 आणि S6 आणि F6 ते दोन्हीही जे आहे वेळ मिळेल तसा मी घेणार आहे. काही प्रॉब्लेम्स असतील तर मेसेज करू शकतात, कमेंट्स करू शकतात. ठीक, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.